मला वाटतं आपण सुरुवात करायला हरकत नाही. नमस्कार काका, दिलीप काका. सर्वप्रथम मी कौस्तुभ कस्तुरे आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो म्हणणार नाही, पण हा एक वेगळा विषय मांडण्याची मला इथे संधी दिली मोरया प्रकाशनने. आणि आमचे ऋणानुबंध तसे आहेत आणि पुस्तकाचा लेखक या नात्याने नव्हे, पण एकंदरीतच समर्थांचं राजकारण आणि समर्थांचं समाजकारण हे दोन विषय एकत्र घेऊन मला ही बोलायची संधी दिली, याबद्दल मी सर्वप्रथम मोरया प्रकाशनचे आभार मानतो. सुरुवात करतानाच मला पहिल्यांदा एक गोष्ट अशी सांगायची आहे की मुळात समर्थांचं राजकारण आणि समर्थांचं समाजकारण हे विषय जरी आपण घेतले तरीही या दोन विषयांचं म्हणजे एकंदरीत त्या विषयांचं महत्त्व समर्थांच्या आयुष्यात एवढं प्रचंड आहे की या दोन विषयांना समर्थांच्या आयुष्यातून वेगळं करणं किंवा त्यांना विलग करणं हे आपल्याला थोडंसं कठीण जाईल. त्यामुळे आजच्या एकंदर कार्यक्रमाचं जर एक आपण रूपरेषा म्हणू किंवा एकंदरीतच एक आराखडा म्हणू की समर्थांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या काही घडामोडी त्याच्यात त्यांचं समाजकारण अर्थातच येणार आहे. आणि समर्थांचं राजकारण जे शिवाजी महाराजांच्या राजकारणाच्या पलीकडे विशेष रूपाने असं काही आपल्याला दिसून येत नाही, पण शिवाजी महाराजांनी जे राजकारण केलं त्या राजकारणाचा आणि समर्थांच्या राजकारणाचा थेट संबंध आहे. आणि मुळात समर्थांना जे अभिप्रेत असलेलं राजकारण आहे ते शिवाजी महाराजांनी केलं हे आपण थोडंफार जाणून घेणार आहोत. मला फक्त एक कमेंटमध्ये सांगा की साधारणतः माझा आवाज सगळ्यांना व्यवस्थित ऐकू येतो आहे की नाही. याचं कारण सांगतो, थोडंसं आजूबाजूला काही कन्स्ट्रक्शनची कामं चालली, त्यामुळे त्याचा आवाजही घराच्या आपल्या खिडक्यावर लावून घेतला तरी येतोय बऱ्यापैकी. माझा आवाज मी जे बोलतोय ते ऐकू येत आहे? ओके. या अर्थात मी मगापासूनच त्याचा उद्देश मी मूळ सांगितला काय कसा काय आहे तो. समर्थ हे नाव आपल्या कानावरती ज्यावेळेला पडतं किंवा आपल्याला शाळेपासून एक शिकवलेलं असतं की महाराष्ट्रातली जी संतांची परंपरा आहे, संतांची जी मांदियाळी आहे, अगदी ज्ञानेश्वर माऊलींपासून असेल ते संत तुकाराम महाराजांपर्यंत असतील किंवा इतरही अनेक जे वैष्णव पंथातले संत होते, या सगळ्या संतांची चरित्र आपल्याला शाळेच्या इतिहासातनं वगैरे आपण वाचलेली असतात. या सगळ्यांबरोबर आपल्याला समर्थांचे नाव तिकडे वाचायला मिळतं की बाबा समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्रातले 17व्या शतकातील एक संत होऊन गेले. पण याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेला आपण समर्थांचं चरित्र बघतो त्यावेळेला प्रत्यक्षात समर्थ कसे होते, त्यांनी समर्थांचं राजकारण काय, त्यांनी समाजकारण कसं केलं, हा ज्या वेळेला या आपण माहितीत आपण खोलात शिरतो त्यावेळेला आपल्याला काहीतरी वेगळेच समर्थ दिसतात. वास्तविक मी थोडीशी ओळख करून देतो. मोरया प्रकाशनाचंच आमचं समर्थ समकालीन कागदपत्रातून घडणारे रामदास दर्शन हे पुस्तक ज्यावेळेला आम्ही 2 वर्षापूर्वी प्रकाशित केलं, दिलीप काकांनी अर्थात मागे लागून तो त्यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे त्याच्यामध्ये. तर या सगळ्यामध्ये हे पुस्तक लिहिण्यामागचं कारण किंवा ते लिहिण्यामागचा उद्देश असा मोठा होता. आवाज कोणालाच येत नाहीये का? आपलं पेज आहे ना ते रिफ्रेश करा थोडंसं, म्हणजे आपल्याला आवाज व्यवस्थित येऊ शकेल. राईट. तर या सगळ्या घडामोडी ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला समर्थांचं लहानपणापासून घडत गेलेलं चरित्र कसं आहे आणि समर्थांनी कोणत्या पद्धतीत त्यांचं बालपण झालं, त्यांचं तरुणपण झालं, त्यांचं एक आपण अशी एक स्टेज आहे त्या आयुष्यात की जिला आपण म्हातारपणही म्हणत नाही आणि तरुणपणही म्हणत नाही. या सगळ्या ज्या वेळेला पायऱ्यांमधनं समर्थ पुढे जातात त्यावेळेला त्यांचा विचार, त्यांची आपण आत्ताच्या भाषेत आपण व्हिजन म्हणू, त्यांचा विचार इतका प्रगल्भ आहे आणि इतक्या लांबचा आहे की लोकांना त्या एखाद्या संकटाकरता तयार करणं आणि लोकांना एखाद्या परिस्थितीशी सामना करण्याकरता त्यांच्या पायावरती उभं करणं हे समर्थांच्या समाजकारण आपण म्हणू, त्या समाजकारणाचं एक प्रमुख अंग आहे. याची सुरुवात कुठून झाली? म्हणजे आपण एक समर्थांच्या लहानपणीच्या गोष्टी आपण ऐकलेल्या असतात की बाबा त्यांची ती सावधानची गोष्ट तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. एक गोष्ट थोडक्यात सांगतो की समर्थांच्या मुंजीच्या वेळेला एक ब्राह्मण तिकडे, म्हणजे आता जो मुंज लावायला आलेला तो ब्राह्मण होता आणि त्यांनी रामदास स्वामींचा लहान का नारायण म्हणजे अर्थात त्यांना काही विशेष मान द्यावा गावात की एक कुलकर्ण्यांचा मुलगा एवढाच तो मान होता.
पण तो ब्राह्मण आल्यानंतर त्यांनी समर्थांची त्यांचा हाताचा तळवा बघितला आणि ती कुंडली मांडल्यासारखंच एकंदरीत समर्थांचं पुढे कसं असेल किंवा त्यांचं भविष्य कसं असेल हे सांगितलं. 8व्या वर्षी एखाद्या मुलाचं कौतुक केल्यानंतर तो मुलगा आपलं कौतुक होतं हे म्हटल्यावरती हुरळून जातो. तर समर्थांचं तसं काही झालं नाही. त्यांनी मुळातच एवढं सगळं झाल्यानंतर फक्त बरं असं आहे आणि त्यांनी आपल्या गळ्यातली जी माळ होती ती त्या ब्राह्मणाच्या गळ्यात घातली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही मुंज लावा. हे सगळं झालं. ह्याच्यानंतरची एक छोटीशी गोष्ट आपल्याकडे मिळते ती म्हणजे ते फडताळाची जी आपण ऐकत आलेलो असतो. झालं थोडक्यात असं की समर्थांचं लग्न लावायचं हे त्यांच्या मोठ्या भावाचं म्हणजे अर्थात वडील गेल्यानंतर मोठे बंधू आणि आई यांचं एक होतं की आता मुलगा वयात आला, त्याची मुंज होऊन गेली, आता त्याचं लग्न करायचं त्याची वेळ आली. तर समर्थांना बघण्याकरता जी कोणी लोक यायची मुलीच्याकडचे वगैरे, तर या म्हणतात आम्ही तुम्हाला मुलगी का द्यावी का. एकदा राणूबाईंनी म्हणजे समर्थांच्या आईने नारायणाला समर्थांना बोलवलं आणि वैतागून त्या म्हणाल्या की बाबा तू असं का करतोयस, कोणत्या म्हणजे तुला नेमकं झालंय काय, तुला लग्न करायचंच वगैरे नाहीये का किंवा काय करायचंय. तर समर्थ फक्त तिथनं बरं म्हणाले, परत जसं आधी ब्राह्मणाला म्हणाले होते तसं, आणि ते तिथून निघून गेले. दिवसभर ते रानावानात भटकले वगैरे, काय झालं ते झालं. नंतर आई त्या स्वयंपाकघरात वगैरे काम करत होती. नारायण आतमध्ये आला, एका बंद खोलीत जाऊन काळोखात जाऊन शांतपणे बसला होता. या सगळ्याच्या नंतर ज्या राणूबाईंना लक्षात आलं की आपला मुलगा कुठेतरी गायब आणि तो दिसत नाही, आणि ज्या वेळेला त्यांनी अख्खं गाव शोधलं, अख्खं घर शोधलं आणि परत घरी येऊन त्या खोलीत जाऊन बघतात तर ते एका कोपऱ्यात बसले होते. आणि ते अर्थात ती फडताळाची गोष्ट म्हणून आपल्याला सांगितली जाते. पण आईने राणूबाईंनी विचारलं की बाबा तुला काय झालं, म्हणजे मी रागवले म्हणून तुला त्रास आलाय का, तुला त्याचा राग आलाय का किंवा तू नाराज आहेस का. तर त्याच्यावरती समर्थांचं उत्तर असं आहे की नाही आई, मी चिंता करतो विश्वाची, म्हणतो मला विश्वाची चिंता लागली. 8 वर्षानंतर पुढच्या 12 वर्षात 4 वर्षात ही पुढची स्टेज आली समर्थांची. 12व्या वर्षीचा तर आपल्याला माहितीच आहे की लग्नाच्या वेळेला त्यांनी आसनगावला जे लग्न ठरलं होतं, लग्नाच्या ह्याच्यातून ते तिथून निघून गेले, गोदावरीच्या पात्रात उडी घेतली, तिथून ते नाशिकला गेले आणि नाशिकच्या पुढचं सगळं त्यांचा तो प्रवास आपण अनेक पुस्तकांमधून आपल्याला दिसून येतो. पण ह्याच्या पुढचा ज्या वेळेला आपण समर्थांचा प्रवास बघतो त्यावेळेला समर्थांचं चरित्र घडताना आणि समर्थांचं समाजीकरण घडताना याचा सगळ्यात मोठा वाटा झाला तो म्हणजे समर्थांच्या भ्रमंतीचा. त्यांनी अखंड भारतभर जे काही भ्रमण केलं आणि या सबंध भारतभरच्या भ्रमणीत हा आपण काय लक्षात घ्या, साधारणतः 1608 ते 1620 ची ही पहिली वर्ष समर्थांच्या आयुष्यातली ही त्यांच्या घरी गेलेत. पण 20 आणि 20-21च्या सुमारास समर्थ ज्या वेळेला तिथून घरातून निघून म्हणजे पळूनच आपण म्हणू, त्या सगळ्या संसारापासून पळून ते बाहेर आले, नाशिकला आले. नाशिकवरनं पुढे त्यांची 12 वर्षाचं ते एका तपानंतर पुढची भ्रमंती सुरू झाली. याच्यात हा सगळा काळ बघितला तर हा पूर्णतः धामधुमीचा काळ आहे. दिल्लीला यावेळेला मुघल बादशाह आहेत, म्हणजे जहांगीर नंतर शहाजहानचा हा सगळा पुढचा काळ सुरू झालेला आहे. शहाजहानची जी इतर 4 मुलं आहेत ती त्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये त्यांचा अंमल बसवत आहेत. दक्षिणेकडच्या पातशाह्या म्हटल्या तर नुकतंच विजापूर, अहमदनगरची निजामशाही आणि भागानगरची कुतुबशाही यांनी एक हिंदू साम्राज्य होतं विजयनगरचं, ते बुडवलंय. आणि तिथून आता सबंध हिंदुस्थानात कुठेही हिंदू साम्राज्य नाही आणि संपूर्ण या सुलतान शाह्या सगळ्या आहेत. अशा वेळेला लोकांचं दुःख हे समर्थांना जागोजागी कामी पडतंय. जस्ट अ मिनिट. अरुंधती मॅडम, मला तुमच्या कमेंट्स वाचता येतात, फक्त आपण एक काम करा, आपण त्या ॲपमधनं बाहेर जा आणि पुन्हा लॉग इन करा, आपल्याला आवाज व्यवस्थित ऐकू येईल. कदाचित आपण ते त्याच फॉर्ममध्ये ठेवल्यामुळे आपल्याला ते ऐकू येत नाही, तर ते एकदा रिफ्रेश करा आणि आपल्याला आवाज व्यवस्थित ऐकू येईल. आपण होतो समर्थांच्या भ्रमंतीकडे. तर या नाशिकमधून बाहेर पडल्यावर समर्थांनी जे संपूर्ण भारतभर भ्रमण केलं त्याच्यात अगदी गोकुळ आणि मथुरेपासून ते अयोध्येपासून दक्षिणेत म्हणजे ज्या वेळेला शहाजीराजांचं राज्य आहे दक्षिणेमध्ये बंगलोर आणि तंजावरच्या मधल्या भागामध्ये, तिथून येऊन समर्थ पंढरपूरला येऊन दाखल झाले. आणि पंढरपूरला आल्यानंतर समर्थांचं या सगळी ही परिस्थिती बघितली समर्थांनी की देशभरात काय चाललंय, कशा प्रकारचे अत्याचार लोकांवरती होत आहेत आणि कोणत्या प्रकारे लोकांना त्या जुलमातून जावं लागतंय, हे सगळं बघितल्यानंतर समर्थांचा पारा इतका प्रचंड चढला आहे. मी जे मगाशी म्हटलं की संत आपल्या डोळ्यासमोर संतांची एक प्रतिमा असते की संत म्हणजे शांत असतात, संत म्हणजे अतिशय तुम्हाला
एकनाथ महाराजांची आपल्याला ती गोष्ट माहितीच आहे की तो जो कुटाळा असतो तो त्यांच्यावरती 100 वेळा थुंकतो आणि त्याच्यानंतरही एकनाथ महाराजांचं म्हणणं असतं की नाही तो सुधारेल. समर्थ हे एकनाथ महाराजांना आपला गुरु मानायचे असंही आपण म्हणू शकतो. पण त्याच्या पुढे जाऊन समर्थांचं म्हणणं असं होतं की बाबा समोरचा माझ्यावरती अत्याचार करतोय, मी त्याचे अत्याचार 100 वेळेला सहन करू आणि 101व्या वेळेला त्याला ते समजून येईल की आपण चूक करतोय. हे जे सावरकरांची जी पुढे नीती आहे की बाबा आपल्यावरती इंग्रज अत्याचार करतात तर आपण त्यांना फक्त आणि फक्त शांतपणे उत्तर देऊन चालत नाही, तर आपल्यालाही तितक्याच तोडीसतोड त्यांना उत्तर द्यावं लागेल. थोडक्यात सांगायचं तर ठोसा तुम्हाला द्यावा लागतो. तर समर्थांचं हेच म्हणणं आहे. समर्थांना लोकांना या सगळ्या गोष्टी करता तयार करायचं होतं, पण ते तयार करणार कसं हा सगळ्यात मोठा समर्थांच्या समोरचा प्रश्न आहे. ही सगळी जर परिस्थिती आपण बघितली तर समर्थांचा सुरुवातीचा काही वर्षातली जी काव्य ती काव्य बघितल्यानंतर आपल्याला या संपूर्ण भारतातल्या परिस्थितीचं एक डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. म्हणजे एक दुष्काळ वगैरे तर आहेच आहे, पण त्याच्यात त्यांचं ते प्राणी मात्र झाले दुःखी, पाहता कोणी नाही सुखी, कठीण काळे ओळखी धरीना तर कोणी. म्हणजे तुमच्यावरती एखादी धाड पडून येते किंवा कोणी तुमच्यावरती चालून येतं, तुमची जी लांडगेतोड होते अक्षरशः, या सगळ्यामध्ये लोक तुमची साथ देत नाहीत, तुमच्या प्रतिकाराकरता तुम्हालाच उभं राहावं लागतं. हे समर्थांना पहिलं इथे दिसून होतं. पाहता कोणी नाही सुखी, कठीण काळे ओळखी धरीना तर कोणी, संकटकाळी कोणी तुमच्या मदतीला येत नाही. माणसा खावया अन्न नाही, अंथरुण पांघरुण तेही नाही, काहीच उरलं नाहीये, तुमचं जे काही आहे ते सगळं लुटून गेलंय. त्याच्यात दुष्काळ आला होता. म्हणजे आपण जे दुष्काळात 13वा म्हणतो होतो ही परिस्थिती होती. साधारण 1630 ते 33च्या दरम्यान हा मोठा एक प्रचंड दुष्काळ पडला होता. सलग 2 ते 3 वर्ष महाराष्ट्रात पाऊस नव्हता. या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेला लोकांचं अन्न नाही, लोक अक्षरशः झाडाचा पाला ओरबाडून खायला लागली होती, जी काही मेलेली जनावरं होती त्याचाही अक्षरशः ज्यांना शक्य होतं ते तेही खात होते. अशा पद्धतीने हे सगळं चालू असताना समर्थांना ते दिसून आलं की बाबा या पद्धतीने लोक सुलतानीला तोंड देतात, या पद्धतीने लोक अस्मानीला तोंड देतात. अस्मानीच्या बाबतीत तर आपण काहीच करू शकत नाही, कारण ते देवाच्या हातात आहे. म्हणजे ते निसर्गापुढे तुमचं काही चालत नाही. पण ही जी सुलतानी आहे, या अस्मानीच्या बरोबर जी सुलतानी आपल्या अंगावरती येऊन ठेपली आहे, त्या सुलतानीला तरी तुम्ही कमीत कमी तिचा प्रतिकार करू शकता आणि तुमची ताकद जर तुम्ही वाढवली तर या सुलतानीला तुम्ही तेवढंच चांगलं तोंड देऊ शकता. पण मग लोकांना उठवायचं कसं, लोकांना चेतवायचं कसं? तर समर्थांचं पंढरपूरला गेल्यानंतर समर्थांचं एक काय म्हणू आपण काव्य ते प्रसिद्धच आहे की पंढरपूरच्या विठ्ठलासमोर समर्थांनी जाऊन हात जोडले, नमस्कार केल्यावर सगळं झालं. पंढरपूरचा विठ्ठल अर्थात आपल्याला माहितीच आहे की म्हणजे हे आपण हरी किंवा विष्णूचं रूप आपण एक म्हणतो. समर्थ ज्यांना समर्थ म्हणतात, म्हणजे समर्थांचे समर्थ प्रभू श्रीराम हे सुद्धा विष्णूचंच एक रूप, आणि विठ्ठल आणि श्रीराम हे एक विष्णूचंच आपण पुढची रूप असं म्हणू शकतो. तर समर्थांना विठ्ठल म्हणजे प्रत्यक्ष साक्षात प्रभू श्रीराम दिसले आणि समर्थांनी तिथे त्यांना विचारलं की इथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा. म्हणजे तू प्रत्यक्ष रामचंद्र आहेस, तू प्रत्यक्ष विष्णू आहेस, तू प्रत्यक्ष श्रीकृष्ण आहेस, तू इथे का उभा आहेस? म्हणजे तू कमरेवरती हात ठेवून त्या विटेवरती उभा आहेस, तुला हे महाराष्ट्रातली तुझी ही सगळी भक्तमंडळ आहेत, तुझी लेकरं आहेत, तुला दिसत नाहीये का हे सगळे सुलतान कसे काय तुझ्या या सगळ्या प्रजेला, तुझ्या लेकरांना पिडतायत? तू समर्थांच्या ते मी त्याचा सारांश थोडक्यात सांगतो की कमरेवर हात ठेवून तू काय उभा आहेस, तुझे ते धनुष्यबाण चापबाण होते, तू काय केलेस? ते काय तू ते शरीर फेकून दिलेस की काय? तू तुझ्या हातातलं जे सुदर्शन वगैरे पूर्वीचा तू कृष्णाच्या रूपात होतं त्याचं तू काय केलंस? तू सगळं होऊन शांतपणे बघत का बसलास? इथून समर्थांचा म्हणजे आपल्याकडे एक थोडासा वेगळा विषय, मी थोड्या वेगळ्या विषयाला हात घालतोय, पण आपल्याकडे एक संतांची जी परंपरा आली, म्हणजे त्याच्यात महानुभाव पंथ वेगळा आहे, त्याच्यात वैष्णव पंथ वेगळा आहे. वैष्णव पंथामध्ये आपल्याकडे ज्ञानेश्वर माऊलींपासून जगद्गुरु तुकाराम महाराजांपर्यंत आपल्याकडे सगळे संत आहेत. पण मग समर्थांना रामभक्ती करावी वेगळी का वाटली? तर त्याचं मूळ आपल्याला इथे दिसतं की फक्त आणि फक्त आपण विठ्ठलाचं नाम, म्हणजे विठ्ठल किंवा कोणाच हरिभक्ती आपण म्हणू, ती करण्याबरोबर आपल्याला एक आयडॉल आपण म्हणू किंवा एक आदर्श लोकांना असा द्यावा लागेल की त्याच्याकडे बघून लोक पेटून उठतील, आणि याकरता सर्वोत्तम असा प्रभू श्रीरामाचा एक आदर्श लोकांना द्यावा असं समर्थांना वाटलं. अर्थात हे त्याच्यामुळे झालेलं नव्हतं. म्हणजे समर्थांच्या घराण्यात रामोपासना ही पूर्वीपासून चालत आलेली, सूर्योपासना आणि रामोपासना असं दोन्ही त्या घराण्यातलं जांभेच्या कुलकर्ण्यांच्या घराण्यात ते चालू होतं. पण इथपासून समर्थांनी त्या रामाचं जे स्वरूप आहे, राम कसा आहे, म्हणजे समर्थांचे श्रीराम हे अक्षरशः शांतपणे उभे आहेत आणि लोकांना आशीर्वाद देत आहेत अशा पद्धतीचे नाहीये.
तर समर्थांचे श्रीराम हे अतिशय तापट आहेत, ते घडोघडी युद्धाला जात आहेत आणि समर्थांनी जे नंतरचंही म्हणजे अयोध्याकांड किंवा त्यांची जी एकंदरीत सुंदरकांड वगैरे ही सगळी रामायण त्यांनी रचलं, याच्यामध्ये समर्थांचा जास्तीत जास्त भर हा रामाच्या पराक्रमावरती आहे. रामाने कशा पद्धतीने रावणाला हरवलं, एका चांगल्या प्रवृत्तीचा दुष्ट प्रवृत्तीवरती कशा पद्धतीने विजय झाला, हे समर्थांना जास्तीत जास्त लोकांसमोर आणायचं. आणि ही परिस्थिती, रामायणातली परिस्थिती तत्कालीन परिस्थितीशी म्हणजे 1630 ते 1640-50 या मध्या काळात तत्कालीन परिस्थितीशी लोकांची त्याची सांगड घालून लोकांना द्यायची, हे समर्थांच्या समोरचं पहिलं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून त्यांनी राम हा एक आदर्श लोकांसमोर आणण्याचं पहिलं काम केलं. रामाबरोबर अर्थातच हनुमंताचं रूप येतच, म्हणजे जिथे राम आहे तिथे हनुमान आहे. हनुमंताला समर्थ आपला गुरुबंधू म्हणतात, मोठा बंधू असतात. आणि जे रामदास ही जी परंपरा आहे, रामदास म्हणजे कोणतं, रामाचे जे कोणी भक्त आहेत, जे कोणी दास आहेत, ते सगळे रामदास. मारुती किंवा हनुमंत हे सुद्धा रामदासच आहेत आणि समर्थ त्यांनाही रामदास म्हणतात. तर ते गुरुबंधू म्हणून समर्थांना शिकवण देणारे, समर्थांच्या मस्तकी हात ठेवणारा गुरुबंधू म्हणून समर्थांनी मारुतीला म्हटलं. आणि या मारुतीची उपासना गावोगावी करण्याचं समर्थांनी आवाहन केलं. आता ही जर आपण एक परिस्थिती बघितली की समर्थांनी टिपिकल जे आपण संतांचं आपण आपल्या डोळ्यासमोरचं चित्र असतं की संत म्हणजे शांतपणे एखाद्याला आशीर्वाद देतात किंवा एखाद्याला अध्यात्म मार्गावर ते आणून ठेवतात. समर्थांचा अध्यात्म मार्ग तितकाच आहे, पण त्याच्याही पलीकडे जाऊन जहाल राष्ट्रवाद आणि जहाल प्रतिकार करण्याची जी एक तुमची टेंडन्सी लागते किंवा तुमची एक मानसिकता लागते, ती समर्थांनी मनामनात रुजवली. आणि हे समर्थांच्या समाजकारणाचा सगळ्यात मोठा गाभा ज्याला आपण म्हणू शकतो तो आहे. म्हणजे समर्थांचे आपल्याकडे काही उल्लेख आहेत की ज्या वेळेला समर्थ पुढे कृष्णा कोयनेच्या खोऱ्यामध्ये राहायला आले आणि हेळवाकची घळ असेल किंवा शिवथरची घळ असेल, लोक त्यांना भेटायला यायचे आणि समर्थांना सांगायचे की बाबा आमचं, जसं आत्ताच्या काळातही आपण करतो किंवा आत्तापर्यंत जे ज्या काही साधू संतांच्या बाबतीत आपण बघतो की आपण त्यांच्या पाया पडतो, त्यांच्याकडनं काही अनेकदा, म्हणजे प्रत्येक जण करतो तसं नाही, पण तुमच्याकडनं काही अंगारा दुपार वगैरे काही मिळाला तर आम्हाला त्याचा काही उपयोग होऊ शकेल, आमचं आयुष्य चांगलं होण्याकरता किंवा आमचं एकंदरीतच आमच्यावरती चांगल्या विचारांचा परिणाम होईल अशा पद्धतीने. पण ज्या वेळेला लोक समर्थांच्या भेटीसाठी यायचे आणि समर्थांच्या पाया पडायचे, त्यावेळेला समर्थ त्यांना क्लिअर कट सांगायचे की मी कोणत्याही प्रकारे अंगारे दुपारे देत नाही. आणि जर तुम्हाला अंगारे दुपारे हवे असतील, तुम्हाला काहीतरी नाम जप हवा असेल, तर तुम्ही माझ्याकडे येऊ नका, माझ्याकडे तुम्हाला त्या बाबतीत तुम्हाला काहीही मिळणार नाही. याच्यात समर्थांचं एकच म्हणणं होतं की तुम्हाला जपच करायचा, तर 13 अक्षरी तो रामनामाचा जप करा, श्रीराम जय राम जय जय राम. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन जर तुम्हाला उपासना करायची तर ती हनुमंताची उपासना करा, रामाची उपासना कराच, पण मारुतीचीही उपासना करा. हा परत एक थोडा वेगळा पैलू होतो की समर्थांचा मारुती कसा आहे, समर्थांचे हनुमंत कसे. आपण जर वेगवेगळ्या किल्ल्यांवरती जातो तर ती सुरुवात अर्थातच समर्थांच्या प्रभावाखाली वेगवेगळ्या किल्ल्यांवरती मारुतीची शिल्प करण्याची झाली होती. आणि महाराष्ट्रात जी कुस्तीची परंपरा सुरू झाली ती कदाचित म्हणण्यापेक्षा तो माझा अंदाज आहे की ती या समर्थांच्या संप्रदायातून जे शरीर बल वाढवायचा हा जो समर्थांचा एक शिकवण होती त्यांची, त्यातून ही सगळी सुरुवात झाली. त्यातून त्या तालमी प्रत्येक गावागावात निर्माण होत गेल्या. ती तालीम, या तालमीत जर आपण बघितलं ना तर प्रत्येक ठिकाणी मारुतीची एक मूर्ती असते किंवा एक आपल्याला फोटो दिसतो की एक तसबीर लावलेली असते. अख्ख्या महाराष्ट्रात मारुतीची उपासना सुरू करणारे समर्थ एकमेव पहिल्यापासून आहेत. त्यामुळे हे कदाचित तालमी या सुरू करण्याकरता शरीरबल वाढवण्याकरता ही जी प्रेरणा दिली असेल ती समर्थांनी दिली असावी, हे एक आपल्याला तो संबंध लावता येतो. मी किल्ल्यांकडे येतो. किल्ल्यांवरती जी मारुतीची शिल्प मिळतात ती शिल्प जर आपण नीट बघितली तर मारुतीचा एकतर रामाच्या पायाच्या चरणी बसलेले मारुतीचं जे शिल्प असतं तसं ते शिल्प नाहीये. प्रत्येक किल्ल्यावरती आपल्याला 2 पद्धतीची शिल्प मिळतात. एक तर मारुती गदावर म्हणजे खांद्यावरती घेऊन उड्डाण करतात, कधी कधी त्यांचा हात वर आहे, कधी हात वर नाहीये. पण तो जो हात वर आहे, ती गदा धरली आहे, त्यांचा पाय मुडपलेला आहे, ती जी शेपूट आहे ती त्यांच्या मारुतीच्या डोक्यावरनं थोडी पुढे आलेली आहे. आणि समर्थांचं जे भीमरूपी स्तोत्रातलं जे वर्णन आहे मारुतीचं, की भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुतावर ते सगळं आहे. पण ती घंटा किणकी नागरा आणि ते डोक्यावरनं ती त्याची शेपूट वर आलेली आहे, त्याचा पिवळा पितांबर आहे आणि त्याचं ते रक्त
आरक्त डोळे आहेत जे अक्षरशः त्या सूर्यमंडळालाही भेदून जाते. तो क्षणात सूक्ष्म आहे, तो क्षणात प्रचंड होतो. अशा पद्धतीचं ते समर्थांचं मारुतीचंच वर्णन असणाऱ्या मूर्ती आपल्याला गडांवरती मिळतात. तर तो जो हात डोक्यावरनं घेतलेला आहे, त्या हाताची 5 बोटं आहेत, ती 5 बोटं विलग झालेली आहेत. ती 5 बोटं म्हणजे एकमेकांना जोडलेली नाही आहेत. समर्थांच्या मारुतीचं हे एक वैशिष्ट्य आहे. जर आपण बघितलं तर आशीर्वाद देणारा हात तो म्हणावा, अनेकांनी त्याचा आशीर्वाद देणारा हात असा एक अर्थ लावलाय. पण जर कोणतीही मूर्ती देवाची बघितली तरीही आपल्याला ते कळून येतं. शक्यतो छातीच्या अशाच मूर्ती आपल्याला दिसून येतात. पण समर्थांच्या मारुतीचा हात डोक्याच्या वर आहे, तो उड्डाण करतोय, त्याच्या हातात गदा आहे, त्याचे डोळे जर आपण बघितले त्याची बुबुळ आपल्याला मोठी दिसतात, इतके विस्फारलेले आहेत, ते रागाने त्याचे डोळे फुललेले आहेत. अशा पद्धतीचं ते त्याचं जे मुख आहे ते आवळे, म्हणजे ब्रह्मांड मायले नेणो आवळे दंत पंगती असं जे वर्णन केलं त्यांनी, त्या फुगलेल्या मुखामध्ये साक्षात जणू काय अख्खं ब्रह्मांड मावलंय, एवढा त्याची व्याप्ती आहे. हा समर्थांचा मारुती उड्डाण करतोय. उड्डाण करता करता हातात गदा आहे. जर शत्रू आला त्याला गदाने मारायलाच. पण साध्या साध्या गोष्टींमध्ये गदा का वापरावी, म्हणून त्या मारुतीचा हात वर गेला आणि जे कोणी शत्रू, जे कोणी असुर राक्षस त्याला मारायला येतील त्यावेळेला तो हात मारण्याकरता त्याने केलेला आहे. आणि त्या हाताची पाठची बोटं चापटी किंवा जोराने मारण्याकरता ती विलग झालेली. अशा पद्धतीचा हा समर्थांचा मारुती. इथे समर्थांच्या मारुतीत शांतपणा किंवा कोणत्याही पद्धतीने तो शांतपणे गदा जमिनीवरती ठेवलेली आहे, तो हात धरून तुमच्या समोर उभा आहे, असा तुम्हाला समर्थांच्या मारुतीचं वर्णन कुठेही मिळणार नाही. वर्णन असेलही, पण समर्थांनी त्या, आपण आत्ताच्या भाषेत जर सांगायचं तर आपण एखाद्याला प्रोजेक्ट करतो तर समर्थांनी रामचंद्र आणि मारुतीरायला तसं प्रोजेक्ट केलेलं नाहीये. या सगळ्या मागे ज्या वेळेला आपण बघतो तर समर्थांचं समाजकारण हा एकमेव हेतू आहे आणि समर्थांना समाज चांगला घडवायचा. मग जे मगाशी म्हटलं की ते माणसा खावया अन्न नाही आणि ते कठीण काळास कोण येतो वगैरे, ते सगळं बघितल्यानंतर सुलतानी आक्रमणाला तोंड देण्याकरता मारुतीची उपासना गावोगावी जाऊन ती सगळी तालमी आणि कुस्तीचे फळ वगैरे हे सगळं निर्माण करणं, त्याच्याबरोबर सूर्यनमस्कार घालून तुमचं शरीर बल वाढवणं, हे सगळं करताना या सगळ्या मागचा उद्देश हाच की राजा किंवा जो कोणी नवीन निर्माण होईल, अर्थात पुढे शिवाजी महाराजांनी हे केलंच, त्याला तुमची मदत होईलच. पण जर ते नसेल, तुमची सेंट्रल पॉवर जर दुसरीकडे असेल आणि तुमच्या रक्षणाकरता येणारं जे सैन्य आहे ते तुमच्याकडनं लांबून येणार असेल, पण तुमच्या दाराशी आलेला तुमचा जो शत्रू आहे त्याच्याशी तुम्हालाच तोंड द्यायचंय. आणि म्हणून या शत्रूला तोंड देण्याकरता तुमचं शरीर तेवढं बलवान हवं. तुम्ही लेचेपेचे असाल तर तुम्ही अक्षरशः मारले जाल. तुम्ही जर बलवान असेल तर तुम्ही त्या शत्रूला तोंड देऊ शकता. आणि शत्रूही 10 वेळा विचार करेल की बाबा याला मारणं सोपं नाहीये किंवा ह्याच्याकडनं अमुक एक काम करून घेणं सोपं नाहीये, तर ह्याला मी सहजासहजी मारत नाही, ह्याला जे काही करायचं ते करू दे, मी ह्याच्या वाटेला जात नाही. अशा पद्धतीने शत्रूची मानसिकता करण्याकरता तुम्हालाही त्याच्या तोडीचं व्हावं लागतं. तर अशा पद्धतीने समर्थांचं एकंदरीतच हे समाजकारण होतं असं म्हणून. जे अंगारे दुपारे आपण मगाशी म्हटलं की अंगारे दुपारे समर्थांनी कधीच लोकांना दिले नाहीत, पण समर्थांनी जी शिकवण दिली, जो मंत्र दिला की एक आपल्याकडे गोष्ट सांगितली जाते की ती गोष्ट कुठची आहे मला माहित नाही, पण आपल्याकडे जसं म्हणतात की प्रत्येक मंदिर हे हेमाडपंथी असतं, जुनं मंदिर म्हणजे हेमाद्री पंडितांनी बांधलेलं असतं. प्रत्येक ज्या काही आपण लेणी म्हणतो त्या पांडवकालीन लेणी असतात. म्हणजे पांडवांना एकच काम होतं, ते महाराष्ट्रात यायचं, लेणी खोदायची आणि निघून जायचं. किल्ला म्हटलं की तो आपल्याकडे प्रत्येक वेळेला शिवकालीनच असतो. तर अशा पद्धतीच्या या काही गोष्टी, तर आपल्याकडे काही गोष्टी मिळाली की ती इसाप नीतीतले टाकून दिली, त्याप्रमाणे मी इसाप नीतीतली ही गोष्ट आहे म्हणून आपण समजून जा. एका गावात एक माणूस असतो आणि तिथे प्रचंड पूर येतो त्या नदीला. गावातले सगळे लोक निघून जातात आणि तो जो माणूस असतो त्याची देवावरती प्रचंड भक्ती असते. तो त्याच्या डोक्यात एकच असतं की कितीही मोठं संकट आलं तरी देव मला वाचवेल आणि मला काहीही होणार नाही. त्याच्या घरात वास्तविक इतर कोणी असतं नसतं, पण ती लोक पण सुरक्षित स्थळी निघून जातात. तो माणूस पहिले घरातून त्याच्या घराच्या गच्चीवर जातो. गच्चीवर गेल्यानंतर सुद्धा काही दिवस, 1-2 दिवस आपण म्हणू, त्याच्यात दिवस निघून जातात. नदीचं पाणी वाढत असतं. लोक पहिल्यांदा होडीत न येतात त्याला वाचवण्याकरता, काही दिवसांनी, काही तासांनी म्हणून किंवा काही दिवसांनी म्हणून. तो म्हणतो की नाही, तुम्ही बाबांनो निघून जा, तुम्ही काही माझी काळजी करू नका, देव आहे, देव मला वाचवायला येईल. अशा प्रत्येक वेळेला त्याच्यासमोरून झाडांचे मोठमोठे ओंके वाहत जातात. इतर मोठ्या म्हणजे म्हशी वगैरे किंवा हत्ती वगैरे असतात जे इतर ठिकाणून वाहत आलेले असतात. जे मोठे प्राणी असतात ते त्या ह्याच्यात तरंगू शकतात आणि ते त्याच्या घराच्या खालून जातात. तो त्याच्यावरती उडी मारून स्वतःचा जीव
वाचवू शकत असतो, पण तो ते वाचवत नाही. अखेरीस जे व्हायचं तेच होतं. एका लिमिट नंतर ते उंके वगैरे सगळं निघून जातं आणि त्याच्या गच्चीच्या पातळीवरतीही पाणी येतं आणि तो मरतो. तो वरती स्वर्गात गेल्यानंतर देवाला विचारतो की बाबा मी तुझी एवढी भक्ती केली, मी तुझं एवढं सगळं जे काही जप असेल ते सगळं केलं, मी प्रत्येक वेळेला तुझ्या पायाशी लीन राहिलो, आणि असं असूनही तू माझं जीवन मला पुढे चालू का नाही ठेवून दिलंस, मला तू तुझ्याकडे का बोलून घेतलंस, आणि मला थोडक्यात मरण एवढ्या लवकर का आलं. तर देव म्हणाला की तुझं देवा तुझी माझ्यावरती श्रद्धा होती हे मला सगळं मान्य आहे, आणि तुला माझ्यावरती भरोसा होता हे सगळं मान्य आहे, पण मी माझ्या कामात कुठेही कुचराई केलेली नाहीये. माझ्या भक्ताकरता जे काही करायचं ते मी सगळं केलेलं आहे. त्या माणसाला कळत नाही. तो विचारतो की नेमकं तू काय म्हणतोस देवा, की तू जर मला वाचवण्याकरता म्हणत असेल तर तू प्रत्यक्ष येऊन मला वाचवलं असतं. देव म्हणतो तुझं इथेच चुकतं. ती जी माणसं बोट होडी अर्थांचा सगळ्यात मोठा समाजकारणातला भाग येतो की तुमचे प्रयत्न तुम्ही करा, तुमच्या मदतीकरता कोणीही येणार नाही. जसं ते मगाशी म्हटलं की कठीण काळे ओळखी धरीना तर कोणी, तर त्या कठीण काळास येता, त्या कठीण समयास कोण कामास येतो, म्हणजे तुम्ही तुमच्या कठीण काळात तुम्हालाच सगळे हातपाय व्यवस्थित न काढता उभं राहायचंय. तुमच्या पायावरती उभं राहून जो काही तुमच्या समोर उभं टाकेल त्याला तुम्हाला तोंड द्यायचंय. समर्थांचं म्हणणं आहे की यज्ञ तो देव जाणावा, हे जे त्यांचं वाक्य आहे मोठं की केल्याने होतं आहे रे आधी केल्याची पाहिजे. तुम्ही मुळात एखादी सुरुवात करा. तुम्ही प्रत्येकजण कोणतरी आपल्या मदतीला येईल आणि आपण त्याच्या मदतीने आपण आपली पुढची कामं करू, या भरोशावर तुम्ही राहू नका. आणि समर्थांनी त्यांच्या काळातल्या लोकांना हेच सांगितलंय. ते सुलतान तुमच्यावरती आक्रमण करतात, ते सुलतान तुमच्यावरती तुमचा काय म्हणू आपण प्रत्येक गोष्ट तुमची लुटून नेत आहेत. म्हणजे बलात्कार वगैरे तर हे सामान्य विषय होते. घरात शिरल्यानंतर म्हणजे पुढच्या काळातलं मी सांगतो, हे शिवाजीमांच्या काळातला नाहीये. शिवाजीमांच्या 100 वर्षानंतर ज्यावेळेला अब्दालीच्या स्वाऱ्या आपल्याकडे आल्या होत्या, अहमदशाह अब्दाली, आणि पानिपतच्या काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. अब्दाली आल्यानंतर आपल्या उत्तरेतल्या लोकांनी, म्हणजे उत्तरातले साधू महंत वगैरे होते, त्यांनी पेशव्यांना पत्र लिहिलं आणि ती लोक म्हणतात की अब्दालीचं सैन्य घरात घुसतं, आणि त्या घरात घुसल्यानंतर त्या घरातल्या स्त्रिया असतील, त्या घरातली जनावरं असतील, त्या घरातली इतर जे काही कापड चोपड वगैरे असतात ते असेल, धनधान्य असेल, किंबहुना घर सुद्धा हे आपलंच घर आहे असं त्या दिवसापासून ते मानतात. आणि ते त्यांचं झालं. आता ते पुन्हा तुम्ही त्याच्याकडे बघायचं नाही, अशा पद्धतीची ही गोष्ट जी अब्दालीच्या स्वारीच्या वेळेला होती, हीच गोष्ट मागची 300 वर्ष चालत आलेली होती. आणि सुलतानाची धाड आल्यानंतर ते तुमचं राहील याची शाश्वतीच नव्हती. तर या लोकांना तोंड देण्याकरता तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. या लोकांना तोंड देण्याकरता तुम्हाला तुमचं शरीर बलवान करून घ्यायचंय. आणि मुळात हे सगळं करण्याकरता कोण तुमच्या मदतीला येईल अशा पद्धतीचं मुळात तुम्ही अपेक्षा ठेवू नका. तुम्हाला तुमचं सगळं स्वतःचं करून घ्यायचंय. म्हणून ते केल्याने होतं आहे रे आधी केल्याची पाहिजे. तुम्ही करून बघा, तुम्ही पहिलं पाऊल उचला. म्हणजे ते प्रयत्नांती परमेश्वर आपण जे म्हणतो की तुम्ही प्रयत्न करत तुम्हाला यश देईल, ही समर्थांची पहिली सगळ्यात मोठी शिकवण आपल्याला दिसून येते. ह्याच्यानंतर ज्या वेळेला आपण बघतो की समर्थांनी ही सुरुवात करून दिली लोकांना की बाबा हळूहळू तू गावोगावी जाऊन ते आखाडे बनवून देणं किंवा रामाची उपासना करणं, रामाचं चरित्र तुम्ही हे करत जा. रामाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या एखाद्या पुराणिक बुवांसारख्या समर्थ गावाच्या चावडीवर जी मुख्य जागा असेल, एखाद्या पिंपळाचा पार आपण म्हणू, तिथे बसून किंवा तिथे उभं राहून समर्थ एखाद्या जे कोणी पुराणिक वगैरे असतात की जे गोष्टी सांगतात पुराणातल्या, या पद्धतीने समर्थांनी रामायणातल्या गोष्टी त्या गावात जाऊन लोकांना सांगितल्या आणि लोकांना रामाचा आदर्श घालून दिला की रामाने काय केलं. रामाचा जो काही मी एकेरी अर्थात हात मारतो कारण आपण देवाला एकेरीच संबोधन करतो, तिथे काही आदर अनादराचा प्रश्न नाहीये. पण रामाने काय केलं तर रामाने त्याचा जो वनवासातला काळ होता त्यावेळेला शांतता घेतली. त्याच्यानंतर ज्या वेळेला म्हणजे ते सगळं प्रकरण झालं, पण ज्या वेळेला रावणाशी लढाईची वेळ आली त्यावेळेला राम शांतपणे बसून नाही राहिला किंवा अयोध्येवरनं सैन्य येईल किंवा मला कोणतीतरी एक मदत येईल, माझे जे कोणी मित्र आहेत ते रामाचे जे कोणी इतर मित्र म्हणजे वाली सुग्रीवांच्या ह्याच्यात सुग्रीव ज्या वेळेला रामाच्या बाजूने आले किंवा इतर हे जी शक्यतो ताकद मिळेल ती प्रभू रामचंद्रांनी आपल्या जवळ घेतली आणि रावणाशी मुकाबला केला. त्यावेळेला स्वतः हातात शस्त्र असून लोकांना चेतना देऊन लोकांकडनं ते काम रामचंद्रांनी करून घेतलं. तर तुम्ही तसंच करा, तुम्ही स्वतः आपलं एक पाऊल पुढे टाका, अजून 100 माणसं तुम्हाला येऊन जमा होतील. तर हे रामायणाचं सगळं सार समर्थांनी तत्कालीन परिस्थितीशी गुंफलं आपण म्हणू आणि त्या पद्धतीने ते समर्थांनी सांगितलं. समर्थांची आपली पुढची म्हणजे हे मी सांगतो याचा अजून एक मी पुरावा देतो कारण मला ते थोडंफार गोष्टी रूप सांगणं आवडत नाही म्हणून सांगतो. समर्थांचं एक काव्य आनंदवन भुवनी नावाचं
अनेक इतिहासकार म्हणजे त्याची सुरुवातच अशी आहे की स्वर्गीची लोटली जेथे रामगंगा महानदी तीर्थासी तुळना नाही आनंदवन भुवनी. हे हे सगळं जे काही आहे ते वर्णन सुरुवातीला आपल्याला वाटतं की हा अयोध्येचं वर्णन आहे. रामगंगा नदी म्हणजे गंगेचाच जो एक प्रवाह अयोध्येच्या वर्ण रोहिलखंडात येतो त्याला रामगंगा म्हणतात, जो पुढे मुख्य गंगेत येऊन विलीन होतो आपण म्हणू. या सगळ्या म्हणजे शरयू असेल, रामगंगा असेल, या सगळ्या नद्यांच्या बद्दल समर्थ म्हणतात असा अनेक इतिहासकारांचा त्याच्यावरती त्यांचं म्हणणं आहे. पण मला किंवा अनेक इतर इतिहासकारांनाही असं वाटतं की हे जे काव्य आहे आनंदवन भुवने हे समर्थांनी शिवाजी महाराजांच्या बाबतीत लिहिलं, ह्याचा प्रत्यक्ष रामचंद्राशी संबंध आहेही आणि नाहीही. या काव्यामध्ये ज्यावेळेला आपण पुढचं बघतो म्हणजे स्वर्गीची लोटली जेथे रामगंगा तीर्थासी तुळना नाही आनंदवन भुवनी. आनंदवन भुवन हे प्रभू रामचंद्राचं जसं राज्य आहे तसंच इथे शिवाजी महाराजांनी जे स्थापन केलेलं राज्य आहे तेही आमचं आनंदवन भुवनच आहे. ती रामगंगा जशी तिथे वाहत आली ती रामगंगा तिचा प्रवाह असंच दक्षिणेकडे वाहत आलाय आणि तिथे प्रभू रामचंद्रांनी जशी अयोध्या निर्माण केली तशीच आमच्याकडे प्रभू शिवप्रभूंनी इकडे ही अयोध्या निर्माण केली, रामराज्य निर्माण केलं, अशा पद्धतीचं समर्थांचं आहे. याच काव्यामध्ये पुढे ते जे वर्णन आहे की बुडाला औरंग्या पापी म्लेंछ संहार झाला आणि ते सगळं एकंदरच वर्णन शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं हे रामचंद्राच्या अयोध्येशी समर्थांनी ताडून पाहिलंय. तर हे जे ताडून पाहण्याचं प्रकरण हे पुढे जे समर्थांनी केलं तेच आधीपासून ते करत आले, अशा पद्धतीचं हे एकंदरीतच आहे. त्यातला दुसरा भाग, आता हे सगळं झाल्यानंतर पुढचा भाग ज्यावेळेला समाजकारणाचा येतो, लोकांना मी एका चांगल्या मार्गावरती आणून सोडलं, आता पुढचं काम लोकांनी करावं. मी एकदा लोकांना त्यांच्या पायावरती उभं राहायला शिकवलंय, आता लोकांनी त्यांचं काम करावं. आता मी या सगळ्यातून लांब जाणं, मी निस्पृह आहे, समर्थांचा धर्म आहे. म्हणजे त्यांचं निस्पृह असणं एखाद्या गोष्टीत, म्हणजे बैरागी असतात ते कोणत्याही गोष्टीत एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त गुंतून राहत नाहीत. मग तो प्रपंच असू दे, कोणताही आनंदाची गोष्ट असू दे, कोणतीही दुःखाची गोष्ट असू दे, तो माणूस त्या सगळ्याच्या पलीकडे गेलेला असतो. बैरागी किंवा गोसावी जे आपण म्हणतो त्यांना या गोष्टीचं सोयरही नसतं आणि सुतकही नसतं. याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेला समर्थ म्हणतात, म्हणजे जो चाफाची यात्रा ज्यावेळेला समर्थांनी जी सुरू करून दिली, साधारण आपण इसवी सनाच्या बाबतीत म्हणायचं तर 1649-50 ही गोष्ट आपण म्हणू की सातारा म्हणजे कृष्णा कोयनेच्या मधला हा सगळा प्रांत आहे. चाफळला समर्थांनी राम मंदिर निर्माण केलं, समर्थांनी स्वतः चेहरे रचायलाही मदत केली, अशा पद्धतीचे आपल्याकडे वर्णन आहे. म्हणजे ते राम मंदिर उभं करायला समर्थांनी हे केलं. तो उत्साह आपल्याकडे म्हटलं त्याला, तर तो रामनवमीचा उत्सव जसा वाढत गेला तसं पुढे गिरधर स्वामींचा जो समर्थ प्रताप ग्रंथ आहे त्याच्यात गिरधर स्वामी हेच म्हणतात की समर्थ त्या घळीतनं वर्ण बघायचे की ती यात्रा सगळी चालली आहे, त्यांना वर्ण दिसते ती चाफाची सगळी यात्रा चालू आहे, पण समर्थ प्रत्यक्ष यात्रेत उघडपणे कधीही गेले नाहीत. याचं कारण त्या यात्रेत मी गेल्यानंतर लोकांना असं वाटेल की त्या दगडाच्या देवापेक्षा हा माणूस आला, आपण ह्याच्या पाया पडावा, हा आपल्याला काहीतरी अंधार धुपार देईल, हा आपल्याला काहीतरी आपलं चालू होईल असं देत जाईल. समर्थांनी मुद्दाम हे टाळण्याकरता एक तर ते जायचे त्यावेळेला अंगावरती घोंगडं किंवा कांबळं पांघरून लोकांना आपला चेहरा दिसणार नाही अशा पद्धतीने जाऊन नवमीच्या दिवशी दर्शन घेऊन यायचे. बाकीची जी यात्रा असायची, बाकीचा जो उत्सव असायचा तो ते वर्णच बघायचे. तर ते दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो, हे अशा पद्धतीचे एकंदर आहे. अशा प्रत्येक बाबतीत म्हणजे फक्त चाफळ नाही पण कोणत्याही बाबतीत समर्थांनी आपलं जे काही अस्तित्व त्यावेळेस त्यांचं होतं त्याची आणि त्या बाहेरच्या जगाची सरमिसळ कधीही केली नाहीये. हे जे मी निस्पृहपणाचं म्हणतोय त्या बाबतीतचा मी एक किस्सा सांगतो, आणि जो किस्सा म्हणजे तो खरा घडलेला आहे आणि अस्सल कागदपत्रामध्ये हा किस्सा नमूद केलेला आहे. समर्थांच्या अर्थात निर्माणानंतर त्यांचे पुढचे म्हणजे जी शिष्यमंडळी होती त्याच्यात कल्याण गोसावी आणि दिवाकर गोसावी किंवा भास्कर गोसावी हे जे कोणी शिष्य होते त्यातले कल्याण गोसावी दिवाकर गोसावींच्या मधला हे पत्रव्यवहारामधला एक आहे. कल्याण गोसावींनी तो एक प्रसंग सांगितला की साधारण 1675-76 मध्ये शिवाजी महाराज साताऱ्याला होते आणि शिवाजी महाराजांची तब्येत बिघडली आणि त्यावेळेला समर्थांना शिवथरगडीत ही बातमी कळली की समर्थ आणि शिवाजी महाराजांच्या मधलं अंतर खूप आहे यावेळेला, पण महाराज तिथे आजारी
पडलेत हे समर्थांना कळल्यानंतर समर्थांनी त्यांचा जो कल्याण गोसावी शिष्य होते त्यांना सांगितलं की बाबा कल्याण तू हे जो काही रामाचा अंगार आहे तो घेऊन जा आणि तू त्या गडावरती जाऊन राजाला दे, त्याच्यामुळे राजाचं एक काय म्हणू आपण प्रकृती स्वास्थ्य चांगलं होईल, त्याला आराम पडेल. रात्रीच्या वेळेला समर्थांचा हा शिष्य म्हणजे कल्याण गोसावी ते साधारण दुपारी वगैरे निघाले असतील, ते रात्री चालत, अर्थात त्यावेळेला काही गाड्या घोडे नव्हते, घोडी असतील तरी ही प्रत्यक्ष त्यांच्याकडे नव्हती. रात्रीच्या वेळेला सूर्यास्त झाल्यानंतर साताऱ्याचा जो किल्ला अजिंक्यतारा ज्याचं नाव आहे, पूर्वी सातारा हेच किल्ल्याचं नाव आहे आणि आत्ताचं जे सातारा शहर आहे ते पुढे शाहू महाराजांनी वसवलं. तर या साताऱ्यावरती म्हणजे किल्ल्यावरती हे किल्ल्याच्या दरवाजाच्या खाली कल्याण गोसावी गेले. अर्थातच रात्र झाली होती त्यामुळे किल्ल्याचे दरवाजे बंद झाले होते आणि सूर्योदय होण्यापूर्वी ते दरवाजे उघडले जाणार नव्हते. समर्थांची कल्याण स्वामींना सांगितलेल्या समर्थांनी असं होतं की बाबा तू लवकरात लवकर जाऊन हे राजाला दे म्हणजे राजाला आराम पडेल आणि पुढचे 7-8 तास थांबायचं सूर्योदय होईपर्यंत, परत आपण गडावरती जाईपर्यंत परत काही उलट सुलट व्हायला नको वगैरे अशी एक कल्याण गोसावींच्या अशा काही असेल तर त्यांनी खाली आल्यानंतर त्या जो गडाच्या दरवाजावरती जो पहारेकरी असतो त्याला सांगितलं की बाबा मी घळीवरनं आलोय, मी शिवथरच्या ह्याच्यातून आलोय आणि समर्थांचा प्रसाद घेऊन आलोय, तर तो मला महाराजांना भेटायचा आहे. त्या वरच्या माणसाला काय माहित नव्हतं. तो म्हणाला की आत्ता नाही, आत्ता गडाचे दरवाजे बंद आहेत, मी आत्ता दरवाजे उघडू शकत नाही, तर तुम्ही आत्ता इथेच थांबा. आम्हाला अर्थात महाराजांच्या ऑर्डर्स आहेत की गडाचे सूर्योदयानंतर सूर्यास्तानंतर दरवाजे बंद करायचे आणि सूर्योदय होताना ते दरवाजे उघडायचे, मग दिवसभर ते दरवाजे सताड उघडे असतील, तुमची चौकशी करून तुम्हाला आतमध्ये घेतलं. हे सगळं झाल्यानंतर तो म्हणजे कल्याण गोसावी खाली असताना कल्याण गोसावींनी सांगितलं की बाबा रे मला एवढं थांबायला वेळ नाहीये, तर तू आत्ता आत जा, राजवाड्यात जा आणि महाराजांना ही बातमी दे, कमीत कमी हे त्यांना सांग, कदाचित महाराज तुला सांगतील की बाबा त्यांना गडात घेऊन ये. तर त्या माणसाने विचार केला की आपण म्हणजे किती वेळ यांना रात्रभर आपण खाली थांबवणार आणि ते शिवाजी महाराजांना एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात त्यांना कळलं काहीतरी, त्यांना कळलं नाही नेमकं कोण आहे, पण त्यांना दिसलं असं की एक कोणतरी साधू किंवा गोसावी किंवा बैरागी हा त्या गडाच्या आपल्याला भेटायला कोणतरी आलाय आणि तो गडाच्या खाली आहे आणि तो आपली वाट बघतोय. हा किल्लेदार शिवाजी महाराजांना भेटायला येण्याच्या आधीच शिवाजी महाराजांचा एक माणूस किल्लेदाराकडे आला, म्हणजे वाटेतच त्या दोघांची भेट झाली. शिवाजी महाराजांनी त्या माणसाला सांगून पाठवलं होतं की किल्लेदारांना सांगा की गडाच्या खाली जो कोणी असेल तर त्याला गडावरती घेऊन या. किल्लेदार अर्थात शिवाजी महाराजांकडे आले की हे तुम्ही खरंच सांगितलं का? महाराजांनी सांगितलं की हो, की त्या माणसाला जो कोणी असेल मला असं जाणवतं की कोणतरी आहे तर त्यांना घेऊन ये. तर तो किल्लेदार तेच म्हणलं की महाराज मी तुम्हाला हेच सांगायला आलो की खाली कोणतरी आलंय. तर महाराजांना अर्थात मग तर लवकरात लवकर त्यांना घेऊनच यावरती. कल्याण गोसावींना गडात घेतलं गेलं, ते दरवाजे उघडले रात्रीच्या वेळेला, कल्याण गोसावी गडात आले आणि तो अंगारा दुपारी जे काही होतं तो समर्थांचा प्रसाद कल्याण गोसावींनी शिवाजी महाराजांना दिला. महाराज बरे झाले. ते त्या अंगाऱ्यामुळे बरे झाले की कशामुळे बरे झाले, औषधामुळे बरे झाले हे आपण तो त्या पत्रामधला आहे ते त्यांचं भाव असेल, पण महाराज बरे झाले. आणि महाराजांनी कल्याण गोसाव्यांना म्हटलं की त्यांचं ते वाक्य आहे महाराजांचे की समर्थांचा प्रसाद पावला कल्याण आहे आता, म्हणजे असंच ते वाक्य आहे. तर कल्याण आहे म्हटल्यानंतर शिवाजी महाराजांना ज्यावेळेला आराम पडला, उतार त्यांची तब्येत चांगली झाली, त्यावेळेला त्यांनी कल्याण गोसाव्यांना परत बोलून घेतलं. कदाचित दुसऱ्या दिवशीची गोष्ट असेल दरबार सकाळची. यावेळेला शिवाजी महाराजांनी म्हटलं की बाबा तुम्ही एवढं माझ्याकरता केलं आणि समर्थांनी माझ्याकरता एवढं केलं, तर मला समर्थांकरता काहीतरी करण्याची इच्छा आहे. तर कल्याण गोसावींनी म्हटलं की नाही बाबा, मला समर्थांनी एवढं सांगितलं होतं की मला हा अंगारा तुमच्यापर्यंत पोहोचवायचा किंवा हा प्रसाद तुमच्यापर्यंत पोहोचवायचा. तरीही शिवाजी महाराजांचं म्हणणं त्याच्यावरती असं पडलं की नाही, माझी काहीतरी इच्छा आहे की काहीतरी द्यावं, कारण मी असं मोकळ्या हाती तुम्हाला जाऊ देऊ शकत नाही. तर ह्याच्या आधी एक प्रकरण झालं होतं की शिरगाव नावाचं जे शिरगावला मठ होता संप्रदायाचा, समर्थ संप्रदायाचा, त्या शिरगावच्या मठाच्या इथे शिवाजी महाराजांच्याच लष्करातल्या म्हणजे कटक म्हणजे लष्कर, तर कटकाच्या लोकांनी काही तिकडच्या त्या मठाच्या ज्या काही गायी आणि वासरं होते ती गायी वस्त्र पकडून नेली होती, ते त्यांच्या कोरणात चरायचे वगैरे म्हणून. तर कल्याण गोसावी म्हणाले की ही जी गायी वासरं आहेत तर हे सोडून द्यावं आपण, आणि जर द्यायचंच असेल तर तुमच्या लोकांनी पकडून दिलेलं ते आमचं सोडून द्या, एवढंच मला हवं, याच्या पलीकडे मला काही नकोय. हे सगळं झालं. शिवाजी महाराजांनी लगेच ऑर्डर्स दिल्या, त्यांच्या माणसांकडनं त्या ह्यांना सोडून दिलं. त्या गायी आणि सवत्स गायी होत्या, वत्स म्हणजे वासरू, तर 11 गायी आणि 11 वासरं अशी ती सोडून देण्याकरता किंवा कमी अधिक असतील तर ती जास्त देण्याकरता शिवाजी महाराजांनी सांगितलं. कल्याण गोसावी अर्थात पुढून शिवथर गाईत गेले आणि कल्याण गोसावींनी समर्थांना सगळा घडलेला प्रकार सांगितला. समर्थांना सगळं आवडलं, म्हणजे कल्याण गोसावी एवढा
आधीच गेले. शिवाजी महाराजांना त्यांनी आपण जे काही काम त्यांना दिलं होतं ते त्यांनी व्यवस्थित बजावलं. पण पुढचं ज्यावेळेला कल्याण गोसावींनी सांगितलं की हे महाराजांनी मला विचारलं आणि मी त्यांना सांगितलं की ज्या 11 सवत्स गायी होत्या त्या आम्हाला द्या म्हणून, तर समर्थ इथे वैतागले की त्यांना ते पटलं नाही की माझा शिष्य किंवा कोणीही झालं पण त्यातल्या त्यात माझा शिष्य, मी आजपर्यंत जी माझ्या शिष्यांना हे दिली शिकवणूक माझी जी काही आहे किंवा मी जे शिकवलं ते त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचलत नाही असं दिसतंय. समर्थांचं त्याच्यात वाक्य असं आहे की काही मागून घेणे हा निस्पृहपणाचा धर्म नव्हे. निस्पृहपण हा जो शब्द आहे समर्थांचं, निस्पृहपण काय होतं, तुमच्याकडनं एखादी गोष्ट एखादी खेचून घेतली, बळजबरीने खेचून घेतली असेल, हे तुमच्या प्रपंचात असतं त्यावेळेला तुमच्याकरता ठीक आहे, पण त्या ज्या गायी होत्या किंवा ते जे पुरण होतं ते देवानीच तुम्हाला दिलं होतं, ते देवानीच तुमच्याकडनं परत नेलं, असं साधू संतांच्या बाबतीत तुम्ही तो विचार करायला पाहिजे. निस्पृह आहात तुम्ही वैराग्य अंगीकारलेला आहे, तर तुम्हाला हे असं मागून घेणं हे उचित दिसत नाही. काही मागून घेणे हा निस्पृहपणाचा धर्म नव्हे. तर समर्थांनी त्या कल्याण गोसाव्यांकडनं जो राजगृहातून जो काही कारभार चालायचा तो हटवला आणि दिवाकर गोसाव्यांना, म्हणजे महाबळेश्वरकर त्यांना म्हणायचे, तर महाबळेश्वरचे हे पुजारी होते दिवाकर गोसावी, तर त्यांना या सगळ्या राज्यकारभाराचं म्हणजे राज्याच्या कडून समर्थांना जे काही देणग्या वगैरे त्यांनी लोकांना शिकवण काय दिली, त्यांनी कधी अंगारे दुपार दिले नाहीत किंवा त्यांनी कोणालाही काय म्हणू आपण की त्यांना कोणती लालच दाखवली नाही एखाद्या माणसाला किंवा खोटी वेडी आशा दाखवली नाही. एक गंभीर किंवा त्या लोकांना गंभीर वाटेल पण असेही काही समर्थांचे किस्से की नवीन पायावर घालणं हा एक प्रकार पूर्वी असायचा की बाळ जन्माला आलंय तर मोठ्या म्हणजे राजांच्या असेल किंवा मोठा सरदार असेल किंवा जे कोणी साधू संत असतील तर त्यांच्या पायावर त्या बाळाला ठेवायचं, त्यांनी आशीर्वाद द्यावा, मोठ्या माणसांनी आशीर्वाद द्यावा अशी त्यावेळेची भावना असायची. तर लोकांना समर्थांच्या पायावरती त्यांची तान्ही मुलं आणून घालायची असं अनेकदा व्हायचं. समर्थ वास्तविक हे होऊ द्यायचे नाहीत, पण ज्या लोकांना अगदीच वाटायचं की नाही बाबा हे आता तुम्ही काही करा, तुम्ही आम्हाला शिव्याशाप दिलेत तरीही चालतील, पण आमचा मुलगा तुमच्या पायावरती आम्हाला तुम्हाला अर्पण करायचा, ठेवायचा. हे सगळं झाल्यानंतर समर्थ कधी कधी गंमत करायचं. हे लिहिलेलं आहे, म्हणजे हे मी माझ्या मनाचं सांगत नाही किंवा दंतकथा नाहीये, हे गिरधस्वामी आणि भीमस्वामींच्या आपल्याला मिळतं. हे सगळं होताना समर्थ त्या बाळाला घ्यायचे, मांडीवरती वगैरे त्याच्या डोक्यावरनं हात फिरवायचे किंवा ते सगळं व्हायचं. समर्थांचं पुढचं वाक्य त्या क्षणी असायचं, म्हणजे आशीर्वाद दिल्यानंतर एका क्षणी म्हणायचं समर्थ की त्याला उदंड आयुष्य मिळो, पण पुढच्या क्षणी समर्थांचं वाक्य असायचं की हा काही जगणार नाही, हा मरणार म्हणून, म्हणजे हा मृत पावेल असं त्यांच्या समर्थांच्या भाषेत म्हणायचं. ते जे आई वडील असायचे त्या बाळाचे ते धाय मुकलून रडायला लागायचे की असं का म्हणताय, तुम्ही आत्ताच आशीर्वाद दिलाय, तुम्ही महान म्हणजे तुम्ही साधू आहात, तुम्ही संत आहात आणि तुम्ही लगेच असं का म्हणताय. त्यावेळेला समर्थ म्हणायचे की तुम्ही आता एका क्षणी आनंदात होता, तुम्ही पुढच्या क्षणी मी ज्यावेळेला सांगतो की हा मरणार आहे त्यावेळेला तुम्हाला दुःख होतंय. तर समर्थ त्याचा उलगडा करून लोकांना दाखवायचं की मी जे मरणारे म्हणतो ते मी असं म्हटलं की या क्षणी मरणार आहे, तो कधी ना कधी आयुष्यात मरणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्याशी जे निस्पृहपण आहे ते लोकांमध्ये सुद्धा समर्थ हळूहळू जागवत होते की तुम्ही एखाद्या गोष्टीला जे आपण अटॅच टू असा एक जी फ्रेज म्हणतो की एखाद्या गोष्टीशी तुम्ही जास्ती त्याच्याशी जवळ त्याच्याशी हे करून ठेवू नका, कारण ती गोष्ट ज्यावेळेला तुमच्यापासून लांब जाते त्यावेळेला तुम्हाला तिचं दुःख एवढं प्रचंड होतं आणि ते कदाचित तुम्हाला ते सहनही करता येणार नाही. तर आधीपासूनच त्याची तुम्ही तयारी करा की एक गोष्ट तुमच्याकडे आली ती कधी ना कधी तुमच्याकडे जाणार आहे, या गोष्टीनेच तुम्ही पुढचं तुमचं आयुष्य जगा. ही एक समर्थांची शिकवण आहे. अशीच आणखीन एक गंमत आहे, म्हणजे समर्थांचं वागणं कधी कधी इतकं विचित्र असायचं की हातात तलवार घेऊन एक दोन प्रसंग आहेत की जे कोणी भेटायला आले त्यावेळेला समर्थांनी अक्षरशः हातात तलवार घेऊन ते त्यांच्या अंगावरती धावलेत, मारायला धावलेत. प्रत्यक्ष समर्थांनी मारलं नाहीये किंवा समर्थ मारणारही नव्हते, पण समर्थ बघायचे की समोरचा आपल्या या कृतीवरती कसा रिॲक्ट होतोय आणि समर्थांना नेमकं हेच हवं असं की समोरचा काय करतोय बघायचंय. त्याच्यात समर्थांचं एक ते पद आहे की पळा 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 ब्रह्मपिसा येतो जवळ, काळ तुमच्या मागे असाच लागणार आहे आणि काळ तुम्हाला खायला असाच येणार, त्यावेळेला तुम्ही काय करता हे मला बघायचंय. मी हे थोडंसं ताडून दुसऱ्या एका
ह्याच्याशी बघतो की ज्यावेळेला आपण गजानन महाराजांना खायला येतो तर मी प्रत्यक्ष तो काळ आहे, मी तुम्हाला खायला येतोय, तर अशा पद्धतीत तुम्ही डगमगून जात नाही. तुम्हाला अंतिम ध्येय माहिती असतं की मी देवाकडेच जाणार आहे, शेवटी मी जन्माला आलोय, मी ह्याच्या आधी काय होतो काहीच नव्हतो, मी ह्याच्यानंतरही जे जाणार जे जिथून आले तिथेच मी जाणार आहे, हे सगळं जे आजूबाजूला दिसतं हे माझ्या नश्वर आहे. तर ही शिकवण समर्थांना लोकांमध्ये जागृत करायची. पण हा अध्यात्म मार्ग, या अध्यात्म मार्गाच्या पलीकडे जाऊन तुम्ही ज्या वेळेला जीवन जगताय त्यावेळेला तुमच्यावरती सुलतान चालून येत आहेत, त्यावेळेला हा विचार तुम्हाला करून चालत नाही की नाही म्हणजे तो काळ माझ्यावरती चालून येतोय, तो सुलतानाच्या रूपातच काळ माझ्यावर चालून येतोय, त्यामुळे मला परत देवाकडे जायचंय म्हणून सुलतानाने मला मारावं अशी इच्छा जर मी करणार तर हे मूर्खपणाचं हेही समर्थ सांगतात दुसऱ्या बाजूला. आणि म्हणून तुम्ही एखाद्या गोष्टीशी लालसा त्याची धरू नका किंवा त्याच्याशी जास्त जवळीक करू नका हे सांगताना समर्थांनी शरीर सौष्ठव किंवा शरीर बल वाढवणं हेही त्यालाही तितकंच महत्त्व दिलेलं आहे. ते लोकांची परीक्षा घेण्यावर हे एक समर्थांच्या समाजकारणाचा आपण एक अंग म्हणूया थोडक्यात. याच्या पलीकडे म्हणजे एक वेगळा टॉपिक आहे की तो समर्थांचा 11 हे जे प्रकरण आहे ते पण समर्थांच्या समाजकारणाशी किंवा राजकारणाशी लागून आहे. म्हणजे 11 बहु 11 काय 11 कळायची ना अशा पद्धतीचं ते समर्थांचं गुप्त ते गुप्त जाणावे. आणि हे गुप्त का जाणावे तर समर्थांनी ते म्हटलं की 11 म्हणजे काय तर 1 आणि 1 असं ते 11 आहे. तो 11 ही ती संख्या नाही, म्हणजे तो 10 अधिक 1 11 असा नाहीये, तो 1 आणि 1 11 आहे. तर ते काय नेमकं श्रीराम आणि मारुती हे 1 आणि 1 आहेत, ते 11 आहेत. गुरु आणि शिष्य हे 1 आणि 1 ते 11 आहे. स्वामी आणि सेवक हे 1 आणि 1 ते 11 आहे. हे अशा पद्धतीच्या ज्या जोड्या आहेत म्हणजे काय म्हणू आपण की एका नाण्याच्या ज्या 2 बाजू असतात त्याला समर्थांनी 1 आणि 1 म्हणलं आणि तो 11 आहे. तर या पद्धतीने ज्यावेळेला तुम्ही आयुष्याकडे बघता, या पद्धतीने तुम्ही ज्यावेळेला अध्यात्माकडे बघता, या पद्धतीने ज्यावेळेला तुम्ही इतर राजकारणाकडे बघता, तर राजकारणाकडे मी नंतर येतो थोडंफार समर्थांचं राजकारण काय होतं. पण हे सगळं ज्यावेळेला तुम्ही बघता ते बघताना तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला लागतात की मला परिस्थितीनुरूप माझं पाऊल उचलायचं. ज्यावेळेला तुम्हाला जाणवते की आपला मृत्यू जवळ आलाय त्यावेळेला तुम्ही त्याला धीराने सामोरे जा. पण तुमच्यावरती एखादा गंडांतर येत आहे, म्हणजे तुमच्यावरती एखादा माणूस चालून येतो आणि तुम्ही हातीपायी धडधाकडात, तर तुम्ही हातपाय गाळून चालत नाही, तुमच्या हाती शस्त्र असायलाच पाहिजे. ते जे इथे कार्य उभा श्रीराम आहे म्हणजे विठ्ठलालाच ते प्रभू श्रीराम म्हणतात. आणि तू रामचंद्र तू इथे उभा कायस, तू ती शस्त्र काय केलीस, तर ते जसं विठ्ठलाला समर्थ विचारताय विठू मौलीला, तसंच समर्थांचं लोकांना विचारणं की तुमचे हातपाय धडधाकट आहे तर तुम्ही शांतपणे त्या सुलतानांच्या आक्रमणाखाली पिचून जाऊन मरणाची वाट बघणार का त्या सुलतानांचा प्रतिकार करणार आणि तुमचं जे काही आयुष्य ते सुंदर करणार. अशा पद्धतीने समर्थांनी हा पूर्ण समाज उभा केला. पुढे अर्थात शिवाजी महाराजांचं जे काही स्वराज्य निर्माण झालं त्याच्यात अनेक लोकांनी म्हणजे तो भाग घेतला. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या सैन्य भरतीशी आणि समर्थांचा प्रत्यक्ष संबंध नाही, किमान कागदपत्रांमध्ये तसा दिसून येत नाही. पण तो संबंध प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्ष, जसं समर्थांचं शरीर सौष्ठव आहे, समर्थांनी गावोगाव फिरून लोकांच्या मनात ती एक भावना भडकवली. आपण म्हणून मी जागृत केली असं म्हणत नाही, कारण जागृत केली हा खूप सौम्य शब्द आहे. पण भडकवली जे म्हणतो की ती तो समर्थांचंच एक वाक्य की वन्ही तो चेतवावा रे चेतविताच चेततो, विवेके जाणीजे तैसा, आणि ते सगळं पुढे आहे. तो जो वडवानल आहे तो ती जी ठिणगी पडायला पाहिजे. थोडक्यात वन्ही म्हणजे वणवा, तुम्हाला तो वणवा पेटवायची एक संधी हवी असते, तो एक अवकाश हवा असतो. पालापाचोळा जसा असतो की एक ठिणगी टाकल्यानंतर ती ठिणगी पसरत जाते आणि त्याचा वणवा होतो. तर लोकांमध्ये समर्थांना हाच वणवा पेटवायचा आहे. आणि अशा पद्धतीने समर्थांनी समाजकारणाबरोबर हळूहळू राजकारण सुरू केलं. राजकारण म्हणजे मुळात समर्थांचं राजकारण किंवा तत्कालीन राजकारण हे पूर्णतः वेगळं. म्हणजे जे आपण आत्ता राजकारण बघतो की एखाद्याला मारायचं आणि सत्ता काबीज करायची, तर अशा पद्धतीने समर्थांचं राजकारण नाहीये. तर राजकारण या शब्दाचा मूळ अर्थच आपण जर त्याची फोड केली, त्याची विभक्ती किंवा आपण जे काही बघितलं तर तो राज्य करण्याचा जो मूळ स्थायी भाव असतो तो अशा उद्देशाने तुमची पावलं टाकणं किंवा अशा उद्देशाने तुम्ही पुढचं तुमचं जे काही तुमचे विचार असतील ते अशा पद्धतीने मांडणं, विष्णूचीच नीती आपण म्हणू.
कृष्णनीती आम्हाला काय सांगते तर तुमच्या समोर एखादा माणूस तुमचा शत्रू आला असता, तुम्ही त्याला अंजारून गुंजारून त्याचं मतपरिवर्तन करू शकत नाही. तुम्हाला त्या शत्रूला तोडीस तोड उत्तर द्यावं लागतं आणि शत्रू जशा चाली खेळत असेल त्याचप्रमाणे तुम्हाला चाली खेळाव्या लागतात. तर समर्थांचं राजकारण नेमकं हेच आहे. समर्थांनी प्रत्यक्ष राजकारणात किंवा शिवाजी महाराजांच्या राजकारणात प्रत्यक्ष भाग घेतला नाही. आता मला शिवाजी महाराजांना इथे आणावं लागतंय कारण समर्थांचा कालखंड आणि शिवाजी महाराजांचा कालखंड या दोन गोष्टी आपण वेगळ्या करू शकत नाही. दोघांचाही कालखंड एकच आहे. म्हणजे समर्थ हे शिवाजी महाराजांपेक्षा जवळपास 22 वर्षांनी मोठे होते. पण या 22 वर्षानंतर समर्थांचं जे काम करण्याची पद्धत आहे आणि शिवाजी महाराजांची जी काम करण्याची पद्धत आहे, ही काम करण्याची पद्धत जर बघितली तर ही दोन्ही माणसं एकमेकांना भेटेपर्यंत किंवा एकमेकांना माहीत होईपर्यंत या दोघांची जे म्हणतो आपण की मोठ्या माणसांची ध्येय ही एकच असतात आणि त्यांचे मार्ग वेगवेगळे असते तरी त्यांची विचार करण्याची पद्धत एकच असते ते ध्येय साध्य करण्याकरता. तर समर्थांचंही एकीकडे ध्येय एकच होतं की आम्हाला इथे रामराज्य हवंय. शिवाजी महाराजांचंही ध्येय इथे एकीकडे हेच होतं की आम्हाला इथे रामराज्य हवंय. शिवाजी महाराजांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केले होते, समर्थांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केले होते आणि 1600 या दोघांची सुरुवात म्हणजे एकमेकांशी ओळख कुठून झाली हे मी थोडक्यात सांगतो. 1658-59च्या सुमारास पहिल्यांदा समर्थांचे जे शिष्य भास्कर गोसावी हे राजगडावरती गेले होते. त्यावेळेला राजगड राजधानी होती रायगडाच्या आधी आणि राजगडावरती गेल्यावरती भास्कर गोसाव्यांना अर्थात त्यावेळेला गडावरच्या लोकांनी त्यांना गळात घेतलं कारण ते त्यांची चौकशी वगैरे केली, काही त्या झोळीमध्ये आहे नाही हे चेक केलं. हे घेतल्यानंतर भास्कर गोसावींना गळात घेतल्यानंतर अर्थात शिवाजी महाराज योगायोगाने गडावरती होते आणि त्यामुळे जे कोणी साधू संत येतील त्यांना ते जे दान द्यायचं असतं ते प्रत्यक्ष राजाने द्यावं असं म्हणून शिवाजी महाराज पुढे गेले. त्यांनी ते दान वगैरे दिलं आणि त्यांनी विचारलं की बाबा तुम्हाला मी पहिल्यांदाच बघतो तर तुम्ही कोण. तर त्यांनी सांगितलं की माझं नाव भास्कर गोसावी म्हणजे आणि आम्ही समर्थ. ती वाक्य अशी पत्रातली की आम्ही समर्थांचे शिष्य हो. मग शिवाजी महाराजांनी विचारले की ते कोण. ते म्हणजे समर्थ. ते कोण. कोठील कोठे असतात. कोठील म्हणजे कुठचे मूळचे कुठे असतात आता सध्या कुठे असतात. तर भास्कर गोसावींनी सांगितलं की ते समर्थ मूळचे जामचे जांब गाव त्यांचं जे समर्थांचं जन्मगाव हाली म्हणजे सध्या चाफळास हो असं त्यांनी म्हटलं की चाफळला ते रामनवमीचा उत्सव करून वगैरे राहत आहेत आणि आम्ही सगळे आमचा शिष्य परंपरा तिकडे आहे, शिष्य समुदाय आमचा तिकडे आहे. आम्हाला समर्थांची आज्ञा अशी झाली आहे की बाबा तुम्ही तीर्थाटन करावं, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जावं, भिक्षा मागावी आणि समर्थांचा म्हणजे समर्थांचे समर्थ त्या समर्थांचा रामचंद्रांचा रामनवमीचा उत्सव तो त्या चाफळच्या मंदिरात तुम्ही करावा. तर अशा पद्धतीने समर्थांची आम्हाला आज्ञा आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जातो. आम्ही हा शिधा गोळा करतोय. तो शिधा आम्ही त्या राम मंदिराच्या रामनवमीच्या उत्सवाकरता वापरणार आहोत आणि त्या उत्सवाचा करता वापरणार म्हणजे इतर जे लोक तिथे जेवायला येतात त्यांच्या ती पोटापाण्याची सोय होते सगळी तिकडे. तर अशा पद्धतीचं आहे. तर समर्थांबद्दल शिवाजी महाराजांना तिथे कुतूहल वाटतं. ही पहिली गोष्ट मी 1658-59ची सांगतोय. त्यावेळेला शिवाजी महाराजांनी त्या प्रांतातले शिवाजी महाराजांचे जे अधिकारी होते त्यांचं नाव होतं दत्ताजीवंत मंत्री म्हणजे अष्टप्रधान मंडळातले मंत्री हे पद आहे. तर त्या दत्ताजीवंत मंत्र्यांना शिवाजी महाराजांनी सांगितलं की या भास्कर गोसाव्यांना आता जे काय हवं ते द्याच पण यांना प्रतिवर्षी त्या पत्रातलं वाक्य असते की प्रतिवर्षी उत्साहासाठी 200 होऊन देत जाणे. 200 होऊन दरवर्षी रामनवमीच्या उत्सवाकरता शिवाजी महाराजांनी द्यायला सुरू केलं. इथून पुढची जवळपास म्हणजे 1658 ते 1672 हा 14 वर्षांचा काळ जर बघितला तर शिवाजी महाराजांचा अतिशय धामधुमीचा गेला. 14 पैकी मधली 6 वर्ष मी काढली तर पहिली जी 8 वर्ष ती अतिशय धामधुमीची गेली. म्हणजे 1659 मध्ये म्हणजे या भास्कर गोसाव्यांच्या प्रकरणानंतर अफजल खानाचं प्रकरण जे सगळ्यात मोठं झालं. अफजल खानानंतर 60 साली शिवाजी महाराजांचं पन्हाळ्याच्या वेढ्यातलं ते प्रकरण झालं. शिवाजी महाराज तिकडे अडकून राहावं लागलं. पुढे आल्यानंतर शाहिस्ते खानाचं प्रकरण झालं. ते निसटून दे होत नाही म्हणजे शाहिस्ते खानच्या प्रकरणातून बाहेर येत नाही. तोच दक्षिणेकडच्या स्वाऱ्या झाल्या. मिर्झाराज जयसिंगाची मोठी स्वारी झाली. शिवाजी महाराज आग्र्याला गेले तिथे अडकून पडले. तिथून शिवाजी महाराजांना परत सुटका त्यांची झाली. सुटका त्यांनी करून घेतली. इथे आले आणि पुढचं त्यांना स्थिर स्थावर करण्यात 3-4 वर्ष गेली. हा 1670 पर्यंतचा काळ गेला. या मधल्या काळात समर्थांचा आणि शिवाजी महाराजांचा संबंध आला नसेलच असं म्हणता येत नाही. ते त्यांचा पत्रव्यवहार होत असावा कदाचित पण प्रत्यक्ष भेट झाली नव्हती हे मी ठामपणे सांगू शकतो. किंबहुना हे पुराव्यांच्या आधारे ठामपणे आपण सिद्ध करू शकतो.
बहात्तरची ही पत्र आहेत. 72च्या मार्च, फेब्रुवारी मार्च मधली काही पत्र, समर्थांच्या शिष्यांची पत्र. हे जे भास्कर गोसावींचं पत्र आहे त्याच पत्रामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की शिवाजी महाराज समर्थांच्या भेटी करता येणार आहे, राजे यांची पहिलीच भेट आहे असं ते वाक्य आहे त्या पत्रामधलं. तर ती पहिली भेट आहे. तर अनेक इतिहासकारांनी त्याचा अर्थ लावला की ती पहिलीच शिवाजी महाराजांची शिंगणवाडीला झालेली किंवा चाफळला झालेली पहिलीच भेट आहे. त्याच्या आधी कदाचित झाले असतील, पण याच्या पुढे सगळ्यात मोठा पुरावा खुद्द समर्थांच्याच सांगण्यात, जो समर्थांनी शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांना जो उपदेश केला होता, उपदेश म्हणजे आपल्याकडे पत्र आहे ते नव्हे तर त्यांचे इतर ओव्या आहेत, म्हणजे समर्थांची समाधी घेण्याच्या आधी, तर त्याच्यात त्यांनी क्लिअर कट मेन्शन केलं की बाबा परधावी नाम संवत्सरे शिंगणवाडीचे मठी हनुमंतासमोर परमार्थ झाला. कोणाला तर शिवाजी महाराज. आणि हा परधावी नाम संवत्सर 1672-73 होता. या 72-73च्या ऑगस्टमध्ये ही भेट झाली असण्याचा जास्तीत जास्त आपल्याकडे चान्सेस आहेत, ऑगस्ट सप्टेंबरच्या काळात. तर या वेळेला पण ही भेट होण्याच्या आधी शिवाजीवरच्या कमेंट्स आता वाचता येणार नाही, पण फेसबुक कमेंट्समध्ये आपण प्रश्न घेऊ शकतो एक 5-10 मिनिटाकरता शेवटच्या. तर हे जे पत्र मी म्हणतोय की शिवाजी महाराजांना समर्थांचं पत्र आलं, तर ते पत्र अर्थात आपल्या सगळ्यांना, मी तर माझ्याकडे त्या पत्राची प्रिंट आहे, त्यातल्या एकाची आपल्याला कदाचित वाचता येईल न येईल सांगता येत नाही, पण ही एका काय म्हणू आपण, एका नकलेची मी ती प्रिंट काढली. तर एवढं ते मोठं पत्र आहे साधारण. या पत्रातला एकूण एक शब्द हा अतिशय, म्हणजे शिवाजी महाराजांचं सार्थ आणि यथार्थ वर्णन हे जर सगळ्यात पहिलं कोणी केलं असेल आणि ते कमीत कमी शब्दात, म्हणजे याच्या आधी इतरांनी केली असतील, जयराम पिंडे असेल किंवा कवी भूषण असेल किंवा इतर लोकांनी, किंवा अगदी ज्ञानदास शाहीर होता की ज्याने प्रतापगडचा पोवाडा रचला, जो अर्थात समर्थांच्या आधीचाही असू शकेल, म्हणजे अर्थात प्रतापगड प्रकरण त्याच्या आधीच आहे, पण कमीत कमी शब्दामध्ये शिवाजी महाराजांचं अत्यंत सार्थ यथार्थ वर्णन हे समर्थांनी कसं केलं, आणि त्यातला एकूण एक शब्द हे शिवाजी महाराजांचं वर्णन करण्याकरता किती महत्वाचं आहे. मी हे पत्र कोणताही शब्द चुकायला नको म्हणून मी ते वाचतो, मी स्क्रीनकडे बघत नाही, पण त्याचा अर्थ मी समजावून सांगतो. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. महामेरू म्हणजे कोणत्या, आपल्याकडे पुराणामध्ये कैलास हा पर्वत आपल्याकडे मुख्य मानला गेला, हे भगवान शिवशंकराचं तिकडे वास्तव्य आहे, पण कैलासापेक्षाही महानतम पर्वत म्हणजे मेरू आणि मांदार हे दोन पर्वत आपल्याकडे म्हटले. तर मेरू हा सगळ्यात मोठा पर्वत. तर निश्चय, दृढ निश्चय जो आपण म्हणतो, तर तो शिवाजी महाराज कसे, तर त्यांच्या ठाई जो निश्चय वसलाय तर तो महामेरू सारखा प्रचंड आहे. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, जे कोणी इतर लोक आहेत, जी कोणी रयत आहे, जनता आहे, त्या सगळ्यांना तू आधार आहेस. अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, ही तुझ्या समोर येणारी स्थिती, तुझ्या समोर येणारी संकट असतील, तुझ्या समोर येणारे आनंदाचे प्रसंग असतील, या कोणत्याही प्रसंगात अखंड स्थितीचा निर्धार, कोणत्याही स्थितीत तू निर्धाराने उभा टाकतोस, असा तू श्रीमंत योगी आहेस. पुढचा त्यांचं ते दुसरं चरण सुरू होतं, तो परोपकाराची या राशी उदंड घडती जयासी, तयाचे गुण महत्वासी तोरणा कैची. परोपकार, लोकांवरती उपकार करणं. उपकार म्हणजे मी तो जो गर्व असतो की नाही मी त्याच्यावरती उपकार केले, अशा पद्धतीचं नाही. तर परोपकाराची या राशी उदंड घडती जयासी, म्हणजे तुझ्या चरणी शिवाजी महाराजांच्या दरबारात जे अडले नडलेले दीन जी लोक येतात, त्या लोकांनाही तू त्यांच्यावरती अक्षरशः उपकार करतोस, त्यांना सांभाळून घेतोस, असा आहेस तू राजा. त्यांना तू वाटेला लावतोस, म्हणजे त्यांना जे काही हवं नको ते सगळं तू देतोस. याचं शिवाजी महाराजांचे काही पत्र आहेत, म्हणजे पुढचं साधारण 1675-76 एक पत्र आहे की कुणब्यांना, म्हणजे शेतकऱ्यांना काय हवं आहे, त्यांना ती बैलांची जोडी द्या, त्यांच्याकडे नांगर असेल नसेल तर ते नांगर त्यांना मिळवून द्या, त्यांना पोटास धान्य असेल नसेल तर ते त्यांना, हे शिवाजी महाराज जे पुढे म्हणतात. तर या पद्धतीने त्यांचं एकंदर शिवाजी महाराजांचं कार्य समर्थांनी वर्णन केलं की परोपकाराची या राशी उदंड घडती जयासी, तयाचे गुण महत्वाशी तुलना कशी, या तुझ्या गुणाला तुलना करावी तरी कशी. त्यांचं एकंदर मी त्याचं वर्णन तरी कसं करू, किंवा त्याची तुलना इतर कोणत्या राजाशी किंवा इतर कोणाच्या कामाशी करावी. तर शिवाजी महाराजांच्या या कामाशी तुलना करण्यात तुझा घोडदळ प्रचंड आहे. गजपती म्हणजे हत्तींचा
स्वामी आहेस. आता शिवाजी महाराजांच्या सैन्यात हत्ती नव्हते खरं सांगायचं म्हणजे. बादशाह ज्या असायच्या त्या हत्तींवरती त्यांच्या ते शाही सवाऱ्या वगैरे बादशाह घेऊन जायचे. शिवाजी महाराजांनी कधीही युद्धात हत्ती वापरले नाही किंवा मोठ्या युद्धांमध्ये त्यांचे हत्ती नसते, कारण तो हत्ती अतिशय संथ प्राणी आहे. त्याला पटकन हालचाली करतायत आणि गनिमी काव्यामध्ये हत्तीचा वापर होणं शक्य नाहीये. पण शिवाजी महाराजांकडे हत्ती असावेत असं हे समर्थांच्या या ह्याच्यावरून दिसून येतं की तू गजपती आहे, तुझ्याकडे काही का असेल पण हत्ती आहेत. याला आणखीन एक पुरावा मिळतो तो 1674 साली हेनरी ऑक्झेंडे ज्यावेळेला रायगडावरती गेला होता राज्याभिषेकाच्या निमित्ताने, त्यावेळेला रायगडावरती हत्तीचं एक किल्ला दिसलं. इनफॅक्ट नंतर शिवाजी महाराजांची रायगडावरती हत्तीवरनं मिरवणूक निघाली होती आणि त्यावेळेला रायगडावरती एकूण 6 हत्ती असल्याच्या नोंदी आहेत आपल्याकडे. तर शिवाजी महाराजांकडे अर्थात जास्त हत्ती असते. तर नरपती, हयपती, गजपती तू तसाही आहेस. गज म्हणजे हत्तींचाही तू हे आहेस. गडपती, भूपती, जळपती. गडपती म्हणजे तू गडांचा अधिपती आहेस. तू तुझ्या हातात शिवाजी महाराजांच्या एका पत्रानुसार माझ्या हातात शिवाजी महाराज औरंगजेबाला म्हणतात की माझ्याकडे 60 किल्ले या क्षणी मजबूत आहेत. 60 मोठे किल्ले या क्षणी मजबूत आहेत. लहान मोठे किल्ले इतर असतीलही. तर असा तू गडपती आहेस. तू भूपती आहेस. ही सगळी जमीन म्हणजे गडाच्या खालची जी जमीन असते या सगळ्या जमिनीचा किंवा या सगळ्या प्रांताचा तू अधिपती आहेस. तू जळपती आहेस. जळपती म्हणजे समुद्रावरचा तू अधिकारी आहेस. आता हे पत्र मी थोडंसं विषयांतर करतो की हे सगळं करताना या पत्राची ऑथेंटिसिटी चेक करताना आपल्याला इतिहासकार म्हणतात की हे पत्र 1649 सालचं आहे. पण 1649 साली शिवाजी महाराजांनी दिलं पत्र, हे पत्र 1672चं आहे. तर त्याच्यात हा जो जळपती शब्द दिसतोय हा महत्वाचा आहे. आणि समर्थ ज्यावेळेला शिवाजी महाराजांना जळपती म्हणतात त्यावेळेला तो समुद्रावरचा अधिकारी आणि शिवाजी महाराजांचा आरमार 1656-57ला दुर्गाडी किल्ला जिंकला कल्याणला, तिथून सुरू झाला. आणि 1664 साली शिवाजी महाराजांचा आरमार त्या 64च्या सुरुवातीला आपण म्हणू की प्रत्यक्ष समुद्रात उतरलं आणि पहिली आरमारी मोहीम 1664 नंतर झाली. तर हे 1664 नंतरचं पत्र आहे. हे ह्याच्यावरून सिद्ध होतं की जळपती लिहिलेलं आहे त्याच्यावर. भूपती, जळपती, पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी. पुरंदर म्हणजे इंद्र, देवेंद्र, देवांचाही राजा. शक्ती म्हणजे आदिशक्ती, भवानी. तर पुरंदर आणि शक्ती हे तुझ्या मागे आहेत. म्हणजे हा तू नरपती आहेस, तू हयपती आहेस, तू गजपती आहेस, तू गणपती आहेस, तू भूपती आहेस, तू जळपती आहेस. हे सगळं तू घेऊन बसलायस, तू उभा आहेस. आणि तुझ्या पाठीशी हा पुरंदर आणि शक्ती आहेत. पृष्ठभागी म्हणजे तुझ्या पाठीशी उभे आहेत. तर तुझ्या पाठीशी म्हणजे तुझ्यावरती वरद असतात ठेवून उभे आहेत. कोण तर देवेंद्र आणि ती आदिशक्ती तुळजाभवानी. तू कसा आहेस तर तू यशवंत आहेस. तुला कायम यश मिळत आहे. तू कीर्तिवंत आहेस. तू सामर्थ्यवंत आहेस. हे जे नरपती हयपती हे सगळं तुझं सामर्थ्य आहे. तू वरदवंत आहेस. तू देवांचा आशीर्वाद घेऊनच जन्माला आलेला आहेस. तू पुण्यवंत आहेस आणि तू नीतिवंत आहेस. ती जी मी मगाशी नीती म्हटली की कृष्ण नीती, चाणक्य नीती, कूटनीती किंवा चाणक्य नीती आपण एकच म्हणू. रामचंद्रांची नीती तशी ही शिवनीती. मी प्रभूच म्हणतो त्यांना. शिवाजी महाराजांची ही नीती. तर ही नीती शिवाजी महाराजांची या सगळ्यांच्या बरोबर असताना हे जो जाणता असा तू या सगळ्या तुझ्या आजूबाजूच्या परिस्थितीची जाण आहे असा असलेला जाणता राजा. पुढे अर्थात शिवाजी महाराजांचं स्वभाव वर्णन त्यांनी केलं की आचारशील, विचारशील. तू आचारशील आहेस, तू विचारशील आहेस. तुझे आचार विचार अतिशय जे आपण आजच्या भाषेत रॉयल म्हणू किंवा अतिशय उच्च दर्जाचे असे म्हणू. तर तू आचारशील आहेस, तू विचारशील आहेस. विचार हा एक शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा आणि समर्थांच्या आयुष्याचा एक मोठा भाग आहे. मी 1-2 मिनिटात पुढे ते सांगणार आहे की राजधर्म आणि क्षत्रधर्मामध्ये कसं काय केलंय ते. तर म्हणजे विवेक हा समर्थांच्या शिकवणीचा मोठा भाग आणि तोच इथे विचारशीलमध्ये दिसून येतो. एखादी गोष्ट, एखादे संकट तुमच्या समोर उभं राहिल्यानंतर शिवाजी महाराजांनी कधीही एकदम अवसानघातकीपणा करून किंवा एकदम अविवेक करून त्या संकटावरती चालून गेले नाहीये. शिवाजी महाराजांच्या समोर अफजल खान आला. अफजल खानाने शिवाजी महाराजांना भडकवण्याचे अनेक प्रयत्न केले. म्हणजे देवस्थानांचा उच्छेद असेल, शिवाजी महाराजांच्या जवळच्या लोकांना कैद करणं असेल. म्हणजे बजाजी निंबाळकर जे शिवाजी महाराजांच्या पत्नीचे भाऊ, त्यांना पकडलं. त्यांचं धर्मांतर झालेलं नाहीये. त्यांचं धर्मांतर होण्याच्या आधीच त्यांना सोडवण्यात आलं. ते धर्मांतराची गोष्ट चुकीची आहे. पण हे सगळं करून झाल्यानंतर
अफजल खानाने वेगवेगळे मार्ग स्वीकारले की शिवाजी महाराज सह्याद्रीतून बाहेर येतील, पण शिवाजी महाराजांचा विवेक हे जे मी इथे सांगतोय की शिवाजी महाराजांचा विचारशीलता किंवा तो जो विवेक आहे तो शिवाजी महाराज जागृत कधी होता, मला ज्या ठिकाणी लढाई घ्यायची त्याच ठिकाणी ती लढाई मला घ्यायची आहे हे सांगण्याकरता जे समर्थ म्हणतात की तू विचारशील आहे, तर शिवाजी महाराजांनी तिथे नेमकं तेच केलंय. अफजल खान येतोय तो मला उचकवण्याकरता मी माझ्या घरातून बाहेर जाईन आणि त्याच्या समोर त्याला हवं तिथे उभं राहीन, हे होणार नाही. मला अफजल खान अशा एखाद्या कचाट्यात येऊन सापडायला हवा. शिवाजी महाराज शांत राहिले, देवळांचा उच्छेद होतोय ना, ठीक आहे, दगडाचेच देव आहे, देवळांचा उच्छेद होतोय, मला सगळं मान्य आहे. ज्या वेळेला मी खानाला मारेन, जर मी मारलं नाही तर माझा पुढचा म्हणजे माझा मुलगा, माझा नातू किंवा इतर जे लोक आहेत ते धर्माचा पुन्हा जो ऱ्हास झालाय तो पुन्हा त्याचं उभं करतील. पण आता या क्षणी जर मी अविवेकाने वागलो तर आता सगळं संपेल, हा शिवाजी महाराजांनी त्यावेळेला विचार केला आणि शिवाजी महाराजांनी त्याला प्रतापगडच्या खाली यायला भाग पाडलाय. तर हे जे विवेक, शिवाजी महाराजांचा जो विवेक आहे किंवा विचार आहे तो आचारशील, विचारशील, दानशील आणि धर्मशील. दान धर्म हे तर राजा अर्थात मगाशी आपण बघितलं की भास्कर गोसाव्यांना शिवाजी महाराजांनी दान दिलं आणि तो धर्म केला. तर दान धर्म हे अर्थात कोणत्याही राजाचा किंवा मोठ्या माणसाचा त्यावेळेला असायचं. सर्वधर्मीयपणे सुशील किंवा सुशील हा राजा कसा आहे तर तो त्याचं शील किंवा तो सुशील सगळ्यांच्या ठाई तो अतिशय शांतपणे समोरचा जो राजाशी बोलायला येतो किंवा हे शिवाजी महाराज म्हणतात, त्यामुळे जो कोणी तुझ्याशी बोलायला येतो तू त्याच्याशी अत्यंत आहेस, म्हणजे कोणत्याही प्रकारचं धाडस करायला तू कचरत नाही. शिवाजी राजा तू असा आहेस. हे आता शिवाजी महाराजांना सांगणं वेगळं नाही, मग शिवाजी महाराजांना ते कसे आहेत हे सांगणं बरोबर नाही, पण तरीही समर्थांनी ते शब्दबद्ध करून पाठवलंय की राजा मला तू दिसतोयस, तू कसा आहेस, तू असा आहेस, धीर आहेस, तू उदार आहेस, तू सुंदर आहेस, तू शूर क्रियेशी तत्पर आहेस. कोणत्याही प्रकारचं तुझ्यावरती संकट चालून आलं तरी तू त्याला घाबरत नाहीस, तू त्याला भीत नाहीस, तू त्या शूर क्रियेशी तत्पर असतोस, तू क्षणार्धात तयार असतोस की बाबा माझ्यावरती हा शत्रू चालून येतोय, हातपाय गाळायचे नाही, तिथे डगमगून जायचं नाही, ठीक आहे काय होईल, फार तर माझ्या जीवाला अपाय होईल, पण त्याला तोंड द्यायला मी कचरणार नाही. हे जे शिवाजी महाराजांची जी विल पॉवर आपण जी म्हणतो ते आहे शूरक्रियेशी तत्पर. दुसरा आणखीन एक त्यातला की जो शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष लालमालावरती छापा घातला, स्वतः शिवाजी महाराजांनी छापा घातला. तिथे शिवाजी महाराजांनी हा विचार नाही केला की माझी माणसं जाऊन छापा घालतील आणि मी मागे राहून बघेन माझ्या जीवाला काय व्हायला नको. इथे ते शूरक्रियेशी तत्पर आपल्याला जास्त दिसून येतं. शूरक्रियेशी तत्पर सावधपणे नृपवर तुच्छ केले. तो सावधपणा परत दिसून येतो की सावधपणे इतर जे कोणी नृप किंवा इतर जे कोणी राजे होते, तुझे जे विरोधक होते, त्यांना तुच्छ केले, म्हणजे त्यांना तू नष्ट करून टाकलंस. कशा करता ते सावधपणे, म्हणजे तुला हवं त्यावेळेला तू राजकारण केलीस आणि तू त्यांना बाजूला केलेस, तर हे सावधपणे नृपावर तुच्छ केले हे त्यातलं जास्त महत्वाचं आहे. पुढे अर्थात औरंगजेब आणि या सगळ्या झाले जे काही अत्याचार होते ते समर्थांनी मांडले की तीर्थक्षेत्रे मोडिले, ब्राह्मणस्थाने भ्रष्ट झाले. ब्राह्मणस्थान म्हणजे मंदिर, तीर्थक्षेत्र, ब्राह्मण जिथे राहतो, पुजारी जिथे राहतो ते मंदिर. तर तीर्थक्षेत्रे मोडिली, ब्राह्मणस्थाने भ्रष्ट झाली, सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला. धर्माचा इथनं उच्चाटन झालं जवळपास हिंदू धर्माचं. हा धर्म आता पुन्हा या धर्माचं त्याला उभारी द्यायला कोणतरी हवंय, तर कोण आहे तर तो तू आहेस राजा, तो तू आहेस. देवधर्म गोब्राह्मण करावया संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली. जणू काही प्रत्यक्ष त्या नारायणाने तुझ्या हृदयात वस्ती केली आहे, तुझ्या हृदयात वास केलाय आणि त्याने तुला प्रेरणा दिली की या देवधर्म गोब्राह्मणाचा जो काही नाश झालाय त्या सगळ्याला तू पुन्हा नवी उभारी दे. राजा हा विष्णूचा अवतार असतो आणि म्हणून ते हृदयस्थ झाला नारायण हे त्याही अर्थाने आहे. प्रत्यक्ष भगवान विष्णूने किंवा प्रत्यक्ष रामचंद्रांनी शिवाजी महाराजांच्या हृदयात वास केला, अशा पद्धतीने समर्थांनी ते म्हणायचे की हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली. आता शिवाजी महाराजांची राजसभा किंवा त्यांच्या आसपासची माणसं कशी आहेत ते समर्थांनी थोडक्यात सांगितलंय की तुझा माणसांचा संचय कसा आहे, तर उदंड पंडित, पुराणिक, वेगवेगळे शास्त्री पंडित, वेगवेगळे पुराणिक, कवीश्वर, याज्ञिक, वैदिक, वेगवेगळे कवी, वेगवेगळे याज्ञिक आणि वैदिक, धूर्त, तार्किक, सभानायक, धूर्त असलेली माणसं, विविध तार्किक म्हणजे जे विचार करणारे विचारवंत, सभानायक म्हणजे सभा गाजवणारे जे वक्ते, उत्तम वक्ते, त्यांना आपण सभानायक म्हणतो,
ते सभानायक तुमचे ठाई, ह्या तुमचे ठाईमध्ये दोन गोष्टी आहेत. या सगळ्यांचा मिलाफ प्रत्यक्ष राजा तुझ्यामध्येही आहे आणि हे सगळे गुण असणारी वेगवेगळी माणसं तुझ्या पदरी आहेत. अशा पद्धतीने ही दोन्ही हे वाक्य आपण घेऊ शकतो. तर या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही. या सबंध भूमंडळाच्या ठाई जे सुलतानी आक्रमणामुळे धर्म गेला होता, त्या धर्मरक्षी ऐसा नाही. आणि महाराष्ट्र धर्म राहिला काही तर तो कोणामुळे, तो तुम्हा करणे, म्हणजे शिवाजी महाराज हे तुमच्यामुळे सगळं झालेलं आहे. महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा करणे. आणि काही काही धर्मकृत्य चालली, म्हणजे इतर ज्यावेळेला मी फिरतो, मी असं अखंड भारत बघितला किंवा जे काही केलं, मला इतर अनेक राज्य किंवा इतर अनेक लोक मिळाली की आणि काही धर्मकृत्य चालती. आश्रित होऊन किती एक असती. अनेक लोक मला अशी दिसली की जी धर्मकृत्य करतायत, जे अनेक मोठ्या लोकांच्या हाताखाली आहेत. आश्रित होऊन किती एक असती, पण या सगळ्यांना तुमची सर नाही. तर तुम्ही कसे आहात, धन्य धन्य तुमची कीर्ती विश्व विस्तारले. तुमची कीर्ती या सगळ्यांच्या पलीकडे, तुमची कीर्ती जणू काही विश्वात विस्तारली असे तुम्ही आहात. त्याच्या पुढे अर्थात शिवाजी महाराजांचं ते एकंदरीत कार्य जे काय आहे त्याबद्दल समर्थ म्हणतात की कित्येक दुष्ट संहारीला, कित्येक दुष्टांचा तुम्ही संहार केला, कित्येकास धाक सुटला, कित्येक तुमच्या धाकानेच केवळ गर्भगडीत झाले. म्हणजे बाबा शिवाजी महाराज चालून येत आहेत, नाही आपण इथे थांबायलाच नको. आपण अशी आपल्याकडे भरपूर उदाहरणं आहेत. म्हणजे ज्यावेळेला कोकणामध्ये शिवाजी महाराज गेले त्यावेळेला जसवंतराव दळवी होते किंवा सूर्यराव सुर्वे होते शृंगारपूरचे. हे शिवाजी महाराज येत आहेत म्हटल्यावरती ठाणी टाकून पळून गेले. अशी ही अनेक उदाहरणं आपल्याकडे झालेली आहेत की शिवाजी महाराजांच्या नावाने गर्भगडीत झालेली ही लोक आहेत. तर कित्येक दुष्ट संहारीला, कित्येकास धाक सुटला, कित्येकास आश्रय झाला, कित्येकांना तुम्ही आश्रय दिलात. आणि म्हणून तुम्ही कसे आहात, तर तुम्ही शिवकल्याण राजा आहात. म्हणजे तुम्ही प्रत्येकाचं कल्याण करणारा हे शिवराजा तू आहेस. आता पुढच्या समर्थांनी ते पत्र हे आटोपत घेतलंय. शेवटच्या काही ह्याच्या समर्थ म्हणतात की तुमचे देशी वास्तव्य केले, तुमच्या देशात, म्हणजे हा जो तुमचा प्रांत आहे, या तुमच्या प्रांतात मी जे मगाशी म्हटलं की 1672 पर्यंत भेट झाली नसावी, तर त्याचं कारण हे पत्र. आणि या पत्रातच स्वतः म्हणतात की तुमचे समर्थ स्वतः म्हणतात तुमचे देशी वास्तव्य केले, तुमच्या राज्यात किंवा तुमच्या या प्रदेशात मी राहिलो, परंतु वर्तमान नाही घेतले. या सगळ्यामध्ये आपली भेटच झाली नाही किंवा मी तुमची विचारपूस अशी प्रत्यक्ष भेटून केलीच नाही. ऋणानुबंध विस्मरण झाले काय नेणो. म्हणजे आपला, तुमचा आणि माझा ऋणानुबंध आहे. समर्थ ज्यावेळेला दक्षिणेला गेले होते, बंगलोरला असताना शहाजीराजांशी त्यांची भेट झाली असावी किंवा इतर लोकांशी त्यांच्या भेटीगाठी झाल्या असाव्यात. खुद्द शिवाजी महाराजांशी 58 सालापासून त्यांचं जे काही ऋणानुबंध चाललं होतं, शिवाजी महाराजांनी त्यांच्या चाफळच्या याच्याकडे देणग्या दिल्या होत्या, पण ते सगळं पत्री कागदोपत्री हा सगळा व्यवहार होत होता. प्रत्यक्ष भेट अशी काही झालं नव्हती. तर ऋणानुबंधे विस्मरण झाले काय नेणो. आता त्याच्या पुढे शिवाजी महाराज म्हणतात की हे विस्मरण झालं, समर्थ म्हणतात की हे विस्मरण झालं असतं तरी राजा तू मोठा आहेस, तू खूप उदार आहेस, सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती, तुम्ही धर्ममूर्तीचा काय सांगणे तुम्हा प्रती. हे मी तुम्हाला वेगळं काय सांगायला हवंय. वास्तविक धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे. म्हणजे तुम्ही जे करताय त्याबरोबर ही जी धर्मस्थापनेची कीर्ती आहे हे सगळं तुमच्याबरोबर मलाही सांभाळायला लागतं. त्यामुळे कदाचित आपली ही भेट होऊ शकली नाहीये. याच्या या पत्राचा शेवट करताना समर्थ म्हणतात की उदंड राजकारण तटले. म्हणजे हे राजकारण सगळं तटलं. मी जे पत्रामध्ये लिहिलंय हे सगळं राजकारणच आहे. मी समर्थांचं राजकारण जे मगाशी म्हटलं ते धीर, उदार, गंभीर किंवा हे जे काही आहे हा समर्थांच्या राजकारणाचाच एक भाग. उदंड राजकारण तटले तेणे चित्त विभागले. 1672 साली हे पत्र लिहिताना वास्तविक समर्थांना शिवाजी महाराजांना हे पत्र लिहावं असा विशेष काही प्रसंग घडला नव्हता. उदंड राजकारण तटले तेणे चित्त विभागले. तुमचं चित्त मी उगाच, तुम्ही कुठेतरी राजकारणात तुमच्या इतर घडून गेला असाल, वेगळा कोणत्या तरी विचारत असाल आणि मी हे एवढं भला मोठं लांब पत्र लिहून तुमचं मन डायव्हर्ट केलं मी या सगळ्या गोष्टींकडे. तेणे चित्त विभागले प्रसंग नसता लिहिले क्षमा केली पाहिजे. अशा याच्यात समर्थांनी ते म्हटलं की एवढे सगळं पापड कसारा लिहिला तर त्याबद्दल मला तुम्ही क्षमा करा आणि मी तुमची क्षमा मागतो. आता लवकरात लवकर आपली भेट व्हावी अशी ती इच्छा आहे.
मी राजधर्म आणि क्षात्रधर्माकडे मी आता फारसा येत नाही, कारण तो एक वेगळा मोठा भाग आहे. पण त्याच्यात सांगण्याचा उद्देश हा आहे की या पत्रात जे आपण कव्हर केलं थोडंफार, की शिवाजी महाराजांचं विवेक म्हणू किंवा शिवाजी महाराजांनी मोठ्या धीराने किंवा मोठ्या कष्टाने किंवा कोणत्याही पद्धतीने डगमगून घाबरून न जाता संकटांचा सामना केला. तर समर्थांनी शिवाजी महाराजांना आणि एकूणच रयतेला सुद्धा राजधर्म आणि क्षात्रधर्म अशा दोन त्यांची ती स्फोट प्रकरण आहेत, 50-51 वयांची ती प्रकरण आहेत. त्याच्यात शिवाजी महाराज समर्थ म्हणतात की धुरेने युद्धाशी जाणे हे तो नव्हे राजकारणे. धुरा म्हणजे नेतृत्व, तर त्या युद्धाची जी आघाडी असते त्या प्रत्यक्ष आघाडीवरती राजा तू जाऊ नकोस. शिवाजी महाराजांना समर्थ हे काय सांगतात, तर समर्थांना शिवाजी महाराजांच्या योग्यतेबद्दल किंवा त्यांच्या पराक्रमाबद्दल काही संशय असा त्यातला भाग नाहीये. पण धुरेने म्हणजे तुमच्या समोर सैन्य आहे, तुमच्या समोर तुमचा शत्रू उभा आहे, त्याच्याकडे कदाचित त्याच्याकडे ह्या मी 17व्या शतकातला सांगतो, त्यामुळे त्यांच्याकडे आत्ताची जी पिस्तूल्स असतात किंवा रायफल्स असतात तशी नव्हती. पण त्यावेळेला जे जंबुरिया म्हणायचं किंवा जंबुरा म्हणायचे, छोटी तोफ असायची, जे रॉकेट लॉन्चर म्हणतात तशी ती डागली जायची. ठासणीच्या बंदुका असायच्या त्या असायच्या, तोफांचे गोळे मोठे येऊन पडायचे. राजा तू सैन्याच्या समोर उभा राहिल्यास तू शत्रूच्या नजरेत येशील आणि त्या शत्रूच्या बंदुकांचा तोफांचा सगळा नेम तुझ्यावरती राहिला आणि तो सैन्य होता ते पळून जायला लागला. आणि नंतर सूर्याजी मालुसरांनी ते दोर कापले आणि सगळ्या सैन्याला परत फिरवलं की बाबा तुमचा सरदारीकडे मरून पडला. आणि शिवाजी महाराज तुम्हाला हीच शिकवण दिली आहे का की युद्धाच्या ह्याच्यात पळून जायचं, तुमचा नेता पडल्यावरती पळून जायचं. तर असं होऊ नये म्हणून धुरेने युद्धाशी जाणे हे तो नव्हे राजकारणे किंवा धुरा चकसून सोडणे असं समर्थ म्हणतात. तर तुम्ही थोडंसं मागे राहा आणि ती जी धुरा आहे किंवा ते जे नेतृत्व आहे त्या सगळ्यांवरती तुमची दृष्टी राहू दे. चक्षून सोडणे म्हणजे तुमची नजर त्यांच्यावरती राहू दे. तर अशा पद्धतीची ही सगळी राजकारण आहे. मी आत्ता इथे थांबतो. एक पत्र आजच्या कार्यक्रमात आपल्याला त्याचा संबंध नव्हता, पण ती चाफळच्या संधीचं मला खरं तर ते घ्यायचं होतं, पण आता तो वेळ पण जाईल आणि ते एकदा बोलायला लागलं की ते हनुमंताच्या शेपटीसारखं ते वाढत जाईल. पण ती चाफळच्या संधीची ती एकंदर सनद अशी आहे, ही पण कॉपी आहे, म्हणजे ही ती त्या मूळ संधीचा फोटो नाही आहे, तर ही आपल्याकडे पुण्याच्या इनाम कमिशनमध्ये एक कॉपी आहे. ह्याच्यात त्या संधेमध्ये जे मगाशी आपण एक प्रकरण बघितलं की कल्याण गोसावींनी त्या गायी मागून घेतल्या आणि समर्थ त्यांच्यावरती वैतागले की तुम्ही हे करणं योग्य नाही. तर त्याच्यानंतर 1676 साली शिवाजी महाराजांनी समर्थांना चाफळची पहिली सनद लिहून दिली होती. या सगळ्या साताऱ्याच्या प्रकरणानंतर समर्थांनी शिवाजी महाराजांना लिहून पाठवलं की आजपर्यंत तुम्ही जे दिलं ते सगळं पावलं, आता ह्याच्या पलीकडे तुम्ही मला काही देऊ नका, तुम्ही जे काही सनद मला दिली ती परत घेऊन जा. शिवाजींना कळलं नाही नेमका प्रकार काय झाला, पण त्यांनी म्हटलं की ठीक आहे बाबा, आता समर्थांच्या मनात नाहीये, तर आपण पुढे ज्यावेळेला त्यांना वाटेल त्यावेळेला हे आपण पुन्हा त्यांना लिहून देऊ नव्याने. 1676च्या ऑक्टोबरपासून दसऱ्यापासून 1678च्या जूनपर्यंत, डिसेंबरपासून मी म्हणतो 1678च्या जून जुलैपर्यंत शिवाजी महाराजांचा दक्षिण दिग्विजय चालू आहे आणि 1.5 वर्ष शिवाजी महाराज रायगडापासून बाहेर, महाराष्ट्रापासून बाहेर. ह्याच्यानंतर ज्यावेळेला शिवाजी महाराज 78 साली स्वराज्यात आले त्यावेळेला त्याच्यानंतर या सनदेवरती तारीख आहे विजयादशमीची, इसवी सन 1678ची. अश्विन शुद्ध दशमी अशी ती तिथी आहे. तर त्या 78 साली आल्यानंतर दक्षिणेतनं शिवाजी महाराज झाले. या पत्रात तो उल्लेख आहे पुढे की त्यांनी कशी दक्षिणेत ती मंदिरं बघितली आणि चाफळचं देवालय सुद्धा त्या पद्धतीने उभं करून देण्यात शिवाजी महाराजांनी तो मनोदय बोलून दाखवला. आणि अशा पद्धतीने मग त्यावेळेला 1.5 वर्षाचा काळ गेल्यानंतर समर्थांनी सांगितलं की बाबा ठीक आहे, म्हणजे आता राजा तुला असं वाटतंय की काहीतरी द्यावंच, तर ती सनद म्हणजे जे काही तू आधी दिलेलंस ते दिलंस तरी चालेल. अर्थात समर्थांनी ते 121 खंडी धान्य वगैरे जे काही दिलं आणि समर्थांचं म्हणणं त्याच्यात असं होतं की मी त्यातलं फक्त 11 मुठी काढून घेईन आणि हे जे राजा तू मला देतोस हे परत मी तुझ्याकडे पाठवून देईन. त्यामुळे या संदेश जे काही दिलेले ते परत शिवाजी महाराजांकडे जायचं, त्यांच्या समर्थांचा प्रसाद म्हणून ते शिवाजी महाराजांच्याच धान्य कोठीमध्ये जमा व्हायचं. समर्थ निस्पृह असल्यामुळे ते भिक्षेवरती सगळं मागून घ्यायचे, पण असं मोफत डायरेक्ट मिळालेलं ते त्यांनी घेतलं नाही जास्त. तर अशा पद्धतीचं एकंदर समर्थांचं समाजकारण आणि राजकारण आहे ते आपल्याला वेगळं करता येणार नाही. पण अर्थातच
आपल्याला हे एक एक पैलू त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीतून वेगळे काढावे लागतात आणि एखाद्या घटनेमध्ये आपल्याला समर्थांचं समाजकारण शोधावं लागतं, एखाद्या घटनेमध्ये त्यांचं राजकारण शोधावं लागतं. तर हे समर्थांचं संपूर्ण चरित्र जर आपण वाचलं, अर्थात म्हणजे मी ज्या वेळेला माझ्यासमोर मी पुस्तकाकडे येतो थोडंसं एक शेवटच्या 1 मिनिटात, ज्या वेळेला मोरया प्रकाशन म्हणजे दिलीप काकांनी मला सांगितलं की हे समर्थांचं काहीतरी करावं असा एक मानस आहे, तर त्या बाबतीत माझ्या डोळ्यासमोर एकच मुद्दा होता की जे समर्थांचं चरित्र आजपर्यंत लोकांसमोर मांडलं गेलं ते एकतर बखरी दंतकथा किंवा ऐकीव ज्या काही चमत्काराच्या गोष्टी असतात त्यानुसार आहे. म्हणजे याच्या पलीकडे जाऊन समर्थ कसे होते तर ते लोकांना अंगारे उपार द्यायचे नाहीत. कष्ट करा आणि स्वतःच्या कर्तृत्वावरती तुम्ही मोठे व्हा, ही समर्थांची शिकवण आहे. शरीर बल वाढवावं, त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही क्षत्रिय धर्म, क्षत्रिय बाणा अंगी बाणावा हे अशा पद्धतीचं का, तर धर्म, देव आणि देवालय याच्यासोबत तुमचं एकंदरीत जे समाज जीवन आहे ते उत्तम सुरळीत चालण्याकरता, त्या सुलतानांना तोंड देण्याकरता तुम्ही तितकं खमकं व्हावं अशा पद्धतीने समर्थांनी जी पावलं उचलली, जी शिकवण दिली ती कागदपत्रांना कशी दिसते हे सांगण्याकरता मला हा सगळा प्रपंच करावा लागला. आता वास्तविक ही मिरर इमेज असेल, नाव दिसत नसेल आपल्याला नीट, पण समर्थ समकालीन कागदपत्रातून घडणारे रामदास दर्शन असं या पुस्तकाचं ते भाग असे की समर्थांचं सांप्रदायिक कागदपत्रातून दिसणारं दर्शन. भीमस्वामी तंजावरकर हे समर्थांच्या समकालीन जे शिष्य होते त्यांनी लिहिलेलं समर्थांचं चरित्र. स्वामी म्हणून समर्थांच्या परंपरेतले पुढचे जे शिष्य होते त्यांनी समर्थ प्रताप नावाचा ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ, त्या ग्रंथाचं विवेचन साध्या सोप्या मराठीमध्ये. त्याच्यानंतर समर्थांचे एक दिनकर गोसावी नावाचे शिष्य होते, त्यांनी समर्थांचं वर्णन कसं केलं त्यांच्या स्वानुभव दिनकर या ग्रंथामध्ये. भीमाजी बुवा नावाचे एक नंतर समर्थांच्या परंपरेतले होते, तर त्यांनी समर्थांवरती एक मोठ्याच्या मोठं एक ग्रंथ लिहिलाय, काव्यात्मक ग्रंथ आहे तो, आपण म्हणू ओव्यांचा ग्रंथ आहे. तर त्या ग्रंथांमधला चमत्कार वगळून समर्थ कसे ते आपण ह्याच्यात बघितलेलं आहे. रघुनाथ पंडित नावाचा समर्थांच्या शिवाजीवांच्या समकालीन एक प्रकांड पंडित होऊन गेला. म्हणजे त्याचं रुक्मिणी स्वयंवर किंवा सीता स्वयंवर वगैरे ही त्याची काव्य प्रसिद्ध आहेत. या रघुनाथ पंडितांनी समर्थांवरती एक काव्य रचलंय, 11 ओव्यांचं ते काव्य आहे. आणि हे रघुनाथ पंडित ते त्यावेळेचे प्रकांड पंडित आणि मोठे कवी होते, नावाजले कवी होते, हे समर्थांचे शिष्य होते. तर मी समर्थांचा शिष्य आहे हे त्यांनी मोठ्या अभिमानाने वरच सांगितलेलं आहे. समर्थांचे 11 प्रेम काय आहे त्याच्यावरती मी एक वेगळा टॉपिक घेतलेला, त्याच्यात आपण चर्चा केली. समर्थांच्या राज्यकारभार ज्ञानाचा म्हणजे हे समाजकारण आणि राजकारण याचा एक वेगळा पैलू म्हणून आपण राजधर्म आणि क्षात्र धर्म हे एकत्रित करून महाराष्ट्र धर्म अशा पद्धतीचं एक वेगळं प्रकरण आहे. आणि शेवटी समर्थांचा अध्यात्मसार आणि त्यांनी लोकांना दिलेली शिकवण अशा पद्धतीचं या पुस्तकात आपण चर्चा केली. पुस्तकात आपण वेगवेगळे चित्रही दिलेली आहेत. म्हणजे मेरुस्वामींनी हे एक समर्थांचं अस्सल म्हणजे मेरुस्वामी नावाचे जे समर्थांच्या परंपरेत म्हणजे भीमस्वामींचे शिष्य पुढचे, भीमस्वामींनी स्वतः समर्थांना बघितलेलं होतं. तर समर्थ कसे दिसत असावे हे कळून येण्यासाठी समर्थांच्या समकालीन एकमेव हे चित्र आज सज्जनगडच्या समर्थांच्या ती जी खोली आहे, शेजघर म्हणतात त्याला, त्या शेजघरात तो फ्रेम करून फोटो आहे. तर तो छापण्याची परवानगी आपल्याला समर्थ गादी भूषण मारुद्र स्वामींनी आपल्याला ती परवानगी ही मोठ्या उदारतेने मी म्हणतो की ती दिली आणि हे आपल्याला ते चित्र बघता येऊ शकतं. तसंच आणखीन एक चित्र मुंबईच्या वस्तुसंग्रहातलं तसं एक आहे निर्णय, जे मी आता पत्र वाचून दाखवलं ते पत्र असेल किंवा इतर समर्थ प्रतापाचं काही पान असेल, त्यांचा समर्थांचा राजधर्म क्षात्रधर्म असेल, ती जी चाफळची जी मी मूळ सनद म्हटली त्या मूळ संदेवरचे शिक्के हे कसे आहेत हे सगळं जाणून घेण्याकरता याचे जवळपास 16 एक फोटोज किंवा छायाचित्र, रंगीत छायाचित्र पुस्तकात दिलेली आहेत. आणि साधारणतः एकूण पुस्तकाची आपण जर 144 पानं आणि वरची 16 अशी 160 170 पानं आणि आपल्याला 170 रुपयात हे पुस्तक मोरया प्रकाशनच्या वेबसाईटवरती मिळू शकेल. तर आपण हे पुस्तक नक्की घ्यावं, असं मी लेखक आहे म्हणून मी सांगतोय असं नाही, किंवा मोरया प्रकाशन प्रकाशक आहे या नात्याने मी सांगतोय असं नाही,
पण दंतकथा, चमत्कार किंवा समर्थांचं एक टिपिकल चित्र आपल्यासमोर उभं केलं जातं, त्याच्या पलीकडे जाऊन समर्थ कसे होते, त्यांची शिकवण काय होती, हे जाणून घ्यायचं असेल तर आपण हे पुस्तक नक्की आज किंवा उद्या किंवा ह्याच्या पुढे कधीही आपल्याला वेळ मिळेल तेव्हा मोर्या प्रकाशनच्या वेबसाईटवरून आपण ते मागवा, आपल्याला घरपोच मिळेल. आणि त्याचा अभिप्राय काकांकडे म्हणजे महाजन काकांकडे किंवा माझ्याकडे कोणाकडेही द्यायला आपण केव्हाही देऊ शकता. माझं फेसबुक किंवा इतरही प्रोफाईल आहेत, आपल्याला नंतर इथेच माझा मेल आय डीही मिळेल, तेव्हा आपण कधीही कनेक्ट होऊ शकतो. तेव्हा मी आता इथे थांबतो, मी जास्त वेळ घेत नाही. आय गेस आपल्याला कोणाचे प्रश्नही फार आलेले नाही आहेत. काही कमेंट्स आहेत पण मला प्रश्न दिसत नाही आहेत, तेव्हा मी इथे थांबतो आणि सर्वांचे परत मनपूर्वक आभार. मोर्या प्रकाशनचे मी परत मनपूर्वक आभार मानतो. खरं तर घरचं सारखंच आहे, त्यामुळे मी काकांचे औपचारिक आभार मानत नाही, पण एक संस्था म्हणून मी या संस्थेचा आभार मानू इच्छितो. आणि या सगळ्यांमध्ये अशीच उत्तमोत्तम असेच वक्ते, हे ह्याच्या आधीचीही मी अनेक व्याख्यानं बघितली, ई व्याख्यानमालाही मी बघितलेली आहे, समर्थांशी निगडीत असतील किंवा करोना वगैरे असेल किंवा इतर या अनेक गोष्टींशी निगडीत वेगवेगळे विषय घेऊन या पेजने पुढे यावं, हे वास्तविक गरजेचं आहे. आणि ते हे पेज किंवा ही संस्था करते, त्याकरता मी म्हणजे खरंच सर्वांच्या वतीने आपले धन्यवाद मानतो आणि इथे थांबतो. मनपूर्वक आभार.